गुड मॉर्निंग. आज आपण बायोमॉलिक्युल्स याच्यातला एक महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये RNA काही महत्त्वाचे भाग आपण RNAचे बघितलेले आहेत किंवा टाईप आपण RNAचे बघत होतो. त्या RNAच्या टाईप्समध्ये दोन वेगळ्या प्रकारचे RNA बघितले. कुठले कुठले बघितले? एक आहे mRNA आणि दुसरा आहे rRNA आणि तिसरा आज बघणार आहोत आपण tRNA. आज आपल्याला tRNA बघायचा आहे. आपण जर tRNA या शब्दाचा अर्थच बघितला तर काय होतो? ट्रान्सफर RNA. ट्रान्सफर RNA कशाचं ट्रान्सफर करतो? बघा शब्दातच आहे. RNA विच ट्रान्सफर amino acids to polypeptide. पॉलीपेप्टाईडकडं म्हणजेच ग्रोईंग जी पॉलीपेप्टाईड असते. पॉलीपेप्टाईड म्हणजे काय? चेन ऑफ ॲमिनो ॲसिड, ठीक आहे, किंवा प्रोटीन असं म्हटलं तरी चालेल. ग्रोईंग प्रोटीन. जर साधा आपण जर बघितलं 1 2 3 4 ॲमिनो ॲसिड अटॅच आहेत, याला पाचवा जर ॲमिनो ॲसिड अटॅच करायचा झाला तर कोण घेऊन येतो? साधा सिंपल आहे. हा कोण घेऊन येणार आहे? tRNA घेऊन येणार आहे. इथं tRNA अँड दिस ॲमिनो ॲसिड इज अटॅच्ड टू tRNA. ॲमिनो ॲसिड इज अटॅच्ड टू द tRNA and then this tRNA comes into the ribosome and then allows the attachment of a next amino acid. So it transfers the amino acid which is a free amino acid which is directly attached to the tRNA and then tRNA transfer it to the protein or the polypeptide. Therefore this kind of a this kind of a RNA is called as a tRNA or transfer RNA. साधी सिंपल डेफिनेशन आपल्याला जर लक्षात आली तर आपण हे बघणार आहे की ट्रान्सफर ऑफ अ ॲमिनो ॲसिड इज द फंक्शन और मेन फंक्शन ऑफ दिस tRNA. सो दिस tRNA इज ऑल्सो अ सिंगल स्टँडर्ड. tRNA सुद्धा हा tRNA सुद्धा कसा आहे? सिंगल स्टँडर्ड आहे. सिंगल स्टँडर्ड आपण कालच म्हटलं होतं मोस्ट ऑफ द RNAs आर द सिंगल स्टँडर्ड RNA. सगळे जे RNA आहेत ते कसे आहेत? सिंगल स्टँडर्ड RNA आहेत. रेअरली डबल स्टँडर्ड असलेले बघायला मिळतात. पण सिंगल स्टँडर्ड आपण जर विचार केला तर हे सिंगल स्टँडर्ड असला तरीही इट इज फोल्डेड इन अ स्पेसिफिक मॅनर अँड दॅट फोल्ड और दॅट फोल्डिंग इज व्हेरी स्पेशल इन दिस केस ऑफ अ tRNA अँड इट इज युनिव्हर्सल फोल्डिंग. तर आपण युनिव्हर्सल फोल्डिंग असंही म्हटलं तरी चालेल. अँड देअरफोर इट लुक्स इन द डिफरंट वे. त्याच्यामध्ये काय होतं? फोल्डिंग होतं. फोल्डिंग अँड दिस फोल्डिंग फॉर्म्स अ स्ट्रक्चर. त्याला पहिल्यांदा 2D स्ट्रक्चर असं जर म्हटलं, 2D स्ट्रक्चर इज नथिंग बट द क्लोवर लीफ लाईक स्ट्रक्चर. क्लोवर लीफ स्ट्रक्चर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं असलेलं बघायला मिळतं. तुम्हाला क्लो माहिती आहे काय असतं? क्लो म्हणजे लवंग. त्याचं पान आपल्याला वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर त्या पानाचं वेगळं असतं. तर ते पान जे आहे त्या प्रकारे आपल्याला याचं स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं. जर आपण साधं सिंपल जर बघितलं तर तुम्ही याच्या अगोदर बघितलं असेल कुठंतरी अशा प्रकारे छोटंसं स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. इथंसुद्धा आपल्याला जरा थोडंसं याच्यामध्ये पेअरिंग झालेलं असेल. सम रिजन्स आर फॉर्मिंग अ बेस पेअरिंग अँड सम आर नॉट फॉर्मिंग अ बेस पेअरिंग. काही रिजनमध्ये बेस पेअरिंग होतं, काही रिजनमध्ये बेस पेअरिंग होत नाही. म्हणून याला स्पेसिफिक स्ट्रक्चर तयार झालेलं बघायला मिळतं. याची साईज जर बघितली आपण इट इज अ व्हेरी स्पेसिफिक. साईज बघितली इट इज द स्मॉलेस्ट ऑफ द RNA. सगळ्यात स्मॉलेस्ट RNA कुठला आहे? तर tRNA आहे बाय द साईज. लक्षात ठेवायचं. आता याचा अमाऊंट काय? मीडियम आहे. जर क्वांटिटी बघितली, क्वांटिटी इट इज अबाउट समवॉट 10 to 20%. 10 to 20% और अबाउट 10% म्हटलं तरी चालेल. हे जास्त लागत नाहीत. पण यांच्या साईजमुळं त्यांची क्वांटिटी जास्त आहे असं आपल्याला वाटतं. ठीक आहे. जर आपण बघितलं साईज जर बघितली तर इट इज अबाउट 70 to 80 बेस पेअर्स और न्यूक्लिओटाइड्स म्हणा. फक्त न्यूक्लिओटाइड्स. किती न्यूक्लिओटाइड्स असतात इथं?
70 ते 80 न्यूक्लिओटाइड्स फक्त याच्यामध्ये असतात. हे कायम लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारले जातात की टीआरएनएमध्ये किती न्यूक्लिओटाइड्स असतात. तर आपल्याला वाटतं असं काही नाही, आपलं जनरल नॉलेज असतं की कुठल्याही न्यूक्लिक ॲसिडमध्ये वी कांट डिफाईन हाऊ मेनी न्यूक्लिओटाइड्स आर देअर. आपल्याला बाकीच्या याच्यामध्ये डिफाईन करता येत नाही, पण याच्यामध्ये मात्र डिफाईन असतात. मोस्ट कॉमनली 72 न्यूक्लिओटाइड्स आर प्रेझेंट. मोस्ट कॉमनली जास्तीत जास्त याच्यामध्ये 72 न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. काही याच्यामध्ये आपल्याला जरा थोडासा बदल असलेला बघायला मिळतो. अँड बिकॉज ऑफ दिस number of nucleotides as well as sequence of a nucleotide is a specific. Only some region have a different type of a nucleotide. काही रिजनमध्येच फक्त डिफरंट न्यूक्लिओटाइड असतात, नाहीतर जास्तीत जास्त रिजनमध्ये सेम न्यूक्लिओटाइड सिक्वेन्ससुद्धा आपल्याला असलेला बघायला मिळतो. तर आपण एक स्ट्रक्चर याचं जर डिटेलमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे स्पेशल स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असतं आणि त्या प्रत्येक स्ट्रक्चरचं फंक्शन काय असतं. जर आपण मी आता वेगळं स्ट्रक्चर काढतो, सेमच असणार आहे, फक्त थोडासा बदल करतो, मोठं काढतो जरासा. एक आर्म असते जी आर्म स्ट्रेट असते, ठीक आहे. एका बाजूला 5 प्राईम एंड असतं, दुसऱ्या बाजूला 3 प्राईम एंड असतं. तसाच पुढे येतो आणि त्याच्यामध्ये लूप तयार होते. लक्षात ठेवायचं, एक लूप तयार होते आणि ती लूप पुन्हा फोल्ड होते. त्याच्यामध्ये अनेक काही लूप्स तयार झालेल्या बघायला मिळतील तुम्हाला. काही याच्यामध्ये थोडीशी व्हॅरिएबल लूपसुद्धा आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते. बघा, इथं आपल्याला 7 ते 8 बेस पेअर्स झाले, पेअरिंग झालेलं बघायला मिळतं. 7 ते 8 ठिकाणी पहिल्या आर्ममध्ये जी स्ट्रेट असते त्याला आर्म म्हणायचं, आणि जी थोडीशी ओव्हल शेप्ड असते वेअर देर आर अनपेअर्ड बेसेस आर प्रेझेंट. अनपेअर्ड बेस असतात म्हणजे जे पेअरिंग करत नाही अशाला लूप असं म्हणायचं. जिथं अनपेअरिंग असतं त्याला लूप असं म्हणायचं. आणि दुसरं आहे त्याला आर्म किंवा स्टेम असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे थोडक्यात हे काय झालं, स्टेम झालं. हा एवढाचा पार्ट काय झाला, स्टेम झाला. आणि हा हेड म्हटलं तरी चालेल, हेड किंवा लूप असं म्हणायचं, ठीक आहे. इथं सुद्धा काय असतं, बेस पेअर्स असतात, बेस पेअरिंग झालेलं असतं. म्हणजे ॲडेनिन असेल तर तो कशा युरॅसिल बरोबर पेअरिंग करेल, ग्वानिन असेल तर सायटोसिन बरोबर पेअरिंग करेल. अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये सुद्धा पेअरिंग असलेलं बघायला मिळते. इथं सुद्धा छोटी लूप असते, तिथं सुद्धा पेअरिंग झाल्यामुळं आपल्याला ती लूप तयार झालेली बघायला मिळते. असं पेअरिंग इथं झालेलं बघायला मिळतं. आता याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या लूप्स ज्या आहेत त्या स्पेसिफिक फंक्शनसाठी तयार झालेले असतात. दे आर डिझाइन्ड इन सच ए वे दॅट दे हॅव टू परफॉर्म अ स्पेसिफिक टाईप ऑफ अ फंक्शन. सो दीज डिफरंट काइंड्स ऑफ द आर्म्स आर ऑफ 4 डिफरंट टाईप. 4 आर्म्स आहेत, 1 2 3 4 आहेत म्हणून त्याला 4 प्रकारचे आहेत असं म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. पहिली जी आर्म आपल्याला बघायला मिळते त्याला काय म्हणायचं, ॲमिनो ॲसिड ॲक्सेप्टर आर्म. ॲमिनो ॲसिड ॲक्सेप्टर. बघा, पहिली जी आहे वरची, मी आता नंबर देत नाही, पुस्तकामध्ये जे नंबर आहेत ते मी देत नाही, बुकमध्ये आहेत ते मी काय करतोय, इथं जे सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनुसार देतोय. ॲमिनो ॲसिड ॲक्सेप्टर आर्म. आता इथं काय केलं जातं, ॲमिनो ॲसिड ॲक्सेप्टर आर्म इज स्पेशलाइज्ड फॉर अटॅचमेंट ऑफ ॲमिनो ॲसिड. कशासाठी स्पेशलाइज्ड आहे, अटॅचमेंट ऑफ ॲमिनो ॲसिड. वॉट एव्हर द ॲमिनो ॲसिड इज देअर, दॅट ॲमिनो ॲसिड कॅन अटॅच टू धिस साईट ऑफ अ 3 प्राईम एंड. 3 प्राईम एंडच्या OH ग्रुपला आपल्याला हा ॲमिनो ॲसिड अटॅच झालेला बघायला मिळतो. आणि त्याच्यामुळं ह्या पूर्ण TRNला कुठं ॲमिनो ॲसिड अटॅच होतो, तर ॲमिनो ॲसिड ॲक्सेप्टर आर्मला अटॅच होतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि तेही 3 प्राईम एंडला अटॅच झालेला बघायला मिळतो. इथं सुद्धा दोन एंड आपल्याला असलेले बघायला मिळतात. एक असतो 5 प्राईम एंड आणि दुसरा असतो 3 प्राईम एंड. सॉरी, फक्त इथं उलट करा, कारण आपण ॲमिनो ॲसिड अटॅच करताना 5 प्राईमला करतो, 5 प्राईम, ओके, 3 प्राईमला नाही होत. फॉस्फेट ग्रुपमध्ये असतो, फॉस्फेट ग्रुपला आपल्याला ॲमिनो ॲसिड अटॅच झालेला बघायला मिळतो. फॉस्फेट ग्रुप इज ऑलवेज प्रेझेंट ॲट अ 5 प्राईम एंड. त्याच्यामुळं 5 प्राईम एंड आहे, 3 प्राईम एंड आहे. जसं इतर RNAचं पोलॅरिटी असते तशाच प्रकारची पोलॅरिटी आपल्याला इथं
TRNA मध्ये असलेली बघायला मिळते. सो दिस अमिनो ॲसिड ॲक्सेप्टर आर्म विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अटॅचमेंट ऑफ द अमिनो ॲसिड. आता सेकंड दुसरी आर्म आपल्याला असलेली बघायला मिळते विच इज अ स्पेशलाइज्ड वन विच हॅज अ मॉडिफाईड बेस पेअर्स. अगेन वी हॅव टू रिमेंबर दॅट दिस TRNA is a specialized which have a other different nucleotide bases in this case as well. वेगळे स्पेशल मॉडिफाईड बेसेस सुद्धा असतात याच्यामध्ये. मॉडिफाईड बेसेस कुठले असतील याच्यामध्ये दोन मॉडिफाईड बेसेस आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. एक असतो थायमिन असतो विच इज नॉट फाउंड इन द RNA. RNA मध्ये जो प्रेझेंट असलेला बघायला मिळत नाही तो सुद्धा आपल्याला TRNA मध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. आणि दुसरा असतो DHU डायहायड्रॉक्झी युरॅसिल. ठीक आहे, डिहायड्रॉक्झी आपल्याला दोन वेगळ्या प्रकारचे स्पेशलाइज्ड और मॉडिफाईड बेसेस याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. बघूयात आपण. एका आर्ममध्ये थायमिन असेल, दुसऱ्या आर्ममध्ये DHU असेल. कुठलीही आता इकडे जर बघितलं इकडची डाव्या बाजूची जी आहे DHU आर्म याच्यामध्ये काय असणार आहे DHU बेस असतो म्हणून त्याला काय म्हणायचं DHU आर्म असं म्हणायचं. विच इज अ फ्री विच इज नॉट पेअरिंग विथ अदर. दुसऱ्याबरोबर पेअरिंग करत नाही पण तो तिथं प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. या आपल्याला DHU आर्मची स्पेशालिटी असलेली बघायला मिळते. ही DHU आर्म जी आहे ही आपल्याला रायबोझोम बरोबर ॲमिनो ॲसिड बरोबर किंवा एक स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड आणि एन्झाईम याच्यामध्ये आपल्याला रिकग्निशन केलेलं बघायला मिळतं. आता याचं रिकग्निशन कसं असतं ज्यावेळेस ॲमिनो ॲसिड अटॅच करायचं आहे कुणाला TRNAला त्यावेळेस एक एन्झाईम असतं बरोबर. ॲमिनो ॲसिड अटॅच करण्यासाठी एक एन्झाईम आहे. त्या एन्झाईमला कळालं पाहिजे की कुठल्या TRNAला आपण एक स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड अटॅच केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ग्लायसिन आहे. ग्लायसिन कुठल्या TRNAला अटॅच केला पाहिजे. TRNA इज स्पेसिफिक फॉर द ॲमिनो ॲसिड. प्रत्येक ॲमिनो ॲसिडसाठी एक TRNA असतो. ही गोष्ट आपल्याला पहिली लक्षात ठेवली पाहिजे. आता प्रत्येक ॲमिनो ॲसिडसाठी TRNA आहे. तो TRNA कसा रिकग्नाइज करणार तर DHU लूप त्याच्यासाठी प्रेझेंट असलेली बघायला मिळते. सो DHU लूप इज अ रिकग्निशन फॉर द अमायनो अकाइल ट्रान्सफरेज. ॲमिनो ॲसिड ट्रान्सफर करणारं एन्झाईम असतं ते आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये पुढच्या वर्षी आपण बघणार आहोत. आता लगेच त्याच्यामध्ये जायची गरज नाही. फक्त एन्झाईमसाठी रिकग्निशन कुठलं असलं पाहिजे तर DHU लूप आपल्याला असलेली बघायला मिळते. सो व्हॉट एव्हर द एन्झाईम्स कम्स फॉर द अटॅचमेंट ऑफ द ॲमिनो ॲसिड टू द TRNA दॅट कम्स अँड रिकग्नाइज दिस DHU लूप अँड देअरफॉर दिस DHU लूप इज स्पेसिफिक फॉर दॅट अटॅचमेंट ऑफ द ॲमिनो ॲसिड. कुठल्याही प्रकारच्या आपल्या ॲमिनो ॲसिडसाठी ती स्पेसिफिक लूप असलेली बघायला मिळते. म्हणून आता समजा ग्लायसिन अटॅच करायचं असेल. फॉर एक्झाम्पल ग्लायसिन अटॅच करायचं आहे. कुठं अटॅच करायचं आहे 5 प्राईम एंडला अटॅच करायचं आहे. मग ग्लायसिन TRNA ट्रान्सअकायलेज किंवा ट्रान्सअमिनेज ॲमिनो ॲसिड ट्रान्सफर करतो. ट्रान्सअमिनेज एन्झाईम इथं येणार. मग आपण त्याला ग्लायसिन आणि TRNAचं नाव देतो. ठीक आहे, ग्लायसिन आणि TRNAचं नाव देतो. मग ते एन्झाईम काय करणार पहिल्यांदा इथं येणार आणि बघणार हे ग्लायसिनचाच TRNA आहे की नाही हे रिकग्नाइज करणार. आता ग्लायसिनचा TRNA कशावरती अवलंबून असतो. इथं दुसरी लूप असते ती लूप महत्त्वाची असते. ह्या लूपवरती आणि या लूपवरती काहीतरी सिमिलॅरिटी असते. इथला जो सिक्वेन्स आहे तो इथला अँटीकोडॉन सिक्वेन्स बरोबर मॅच होत असतो. हा रिकग्नाइज नाही केला जात एन्झाईमनं, फक्त हा रिकग्नाइज केला जातो. इथं जर ग्लायसिनसाठीचा सिक्वेन्स त्या एन्झाईमला मिळाला तर इथला कोडॉन कशासाठी असणार आहे ग्लायसिनसाठीचा असणार आहे. म्हणून अशा पद्धतीनं DHU लूप रिकग्नाइज करण्यासाठी आपल्याला स्पेशलाइज्ड असलेली बघायला मिळते. सो एन्झाईम विच ट्रान्सफर द ॲमिनो ॲसिड टू द amino acid acceptor arm that is recognized at the DHU loop. So DHU loop is recognized by the amino acid transferase enzyme. Amino acid transferase enzyme न रिकग्नाइज केलेली बघायला मिळते. म्हणून ही लूप आपल्याला महत्त्वाची असलेली बघायला मिळते. सो DHU लूप झाली की तिसरी लूप लोअर साईडला असलेली बघायला मिळते. इट हॅज अ 3 फ्री न्यूक्लिओटाइड्स और न्यूक्लियोटाइड बेसेस.
3 फ्री न्यूक्लियोटाइड बेसेस असतात अँड दीज न्यूक्लियोटाइड बेसेस आर रेडी टू पेअर विथ अ बेस पेअर्स इन द mRNA. हे कशाबरोबर बेस पेअरिंग करत असतात mRNA बरोबर. सो दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर डिकोडिंग ऑफ द कोडॉन्स प्रेझेंट ऑन द mRNA. mRNA वरती जे कोडॉन आहेत त्यांना डिकोड करण्याचं काम कोण करत असतं किंवा त्यांना रीड करण्याचं काम कोण करत असतं तर आपल्या एका TRNच्या आर्मवरती प्रेझेंट असणारे 3 न्यूक्लियोटाइडचं सिक्वेन्स आणि त्यांना काय म्हणायचं अँटी कोडॉन असं म्हणायचं. दीज आर कॉल्ड ॲज अ अँटी कोडॉन. अँड सो दिस लूप इज कॉल्ड ॲज अ अँटी कोडॉन लूप. तिला काय म्हणायचं अँटी कोडॉन लूप. बरोबर. आता अँटी कोडॉन लूप काय करते तर mRNA वरचा जो सिक्वेन्स आहे तो रिकग्नाइज करते, तो कॉपी करते. ठीक आहे. साधं आपल्याला लक्षात येईल. आपण एखादं डिझाईन बनवायचं असेल, एखाद्या पदार्थाचं डिझाईन बनवायचं असेल तर आपण काय करतो किंवा आपल्या हातावर मेहंदीचं एक वेगळं डिझाईन बनवायचं आणि आपल्याला फास्ट बनवायचं आहे. आपलं काय असतो किंवा शिक्का मारायचा आहे, आपल्या नावाचा वगैरे शिक्का मारायचा आहे, ठसा उमटवायचा आहे तर आपल्याकडे काय असतो स्टॅम्प असतो. तो स्टॅम्प आणून आपण कागदावरती मारतो. लगेच आपल्याला म्हणजे कागदावरचं जे आहे म्हणजे स्टॅम्पवरचं जे आहे ते कागदावर उमटतं. तसं जे काही कागदावर लिहिलेलं आहे ते रीड करण्यासाठी कोण आहे TRNA आहे आणि हा TRNA काय करतो लगेच दुसरा अॅमिनो ॲसिड येतो. म्हणजे जो सिक्वेन्स कोडॉनचा mRNA वरती प्रेझेंट आहे तोच कशात ट्रान्सफर केला जातो प्रोटीनमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि त्या ट्रान्सफरसाठी हा TRNA आपल्याला महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो. आता दुसरी लूप आहे आपल्याला त्याला आपण रायबोझोम रिकग्निशन लूप असं म्हणतो. ठीक आहे. रायबोझोम रिकग्निशन लूप असं म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये मात्र स्पेशलाइज्ड टी किंवा थायमिन असलेला बघायला मिळतो. याच्यामध्ये काय स्पेशलाइज्ड थायमिन असलेला बघायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल की RNA पॉलिमरेज कधीच थायमिनला अटॅच करत नाही किंवा इनकॉर्पोरेट करत नाही. म्हणजेच एखाद्या RNAची ट्रान्स्क्रिप्शन होत असेल एखाद्या RNAसाठीचं तर त्याच्यामध्ये कधीच थायमिन ॲड केला जात नाही. तरीसुद्धा इथं थायमिन आला कसा तर पहिल्यांदा काय केलं जातं युरॅसिल अटॅच केला जातो आणि त्याचं मॉडिफिकेशन केलं जातं. युरॅसिल आणि थायमिनमध्ये एकच फरक आहे, मिथाईल ग्रुप थायमिनवरती अटॅच केला जातो. मिथाईल ग्रुप युरॅसिलवरती अटॅच केला की थायमिन होतो. म्हणून इथं आपल्याला मॉडिफिकेशन झालेलं बघायला मिळतं. हा दुसरा मॉडिफाईड ग्रुप आपल्याला असलेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या लूप्स आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑर विच आर इसेन्शियल फॉर ट्रान्सफर ऑफ अ ॲम्युनो ॲसिड टू द पॉलिपेप्टाईड अशा 4 प्रकारचे फंक्शन्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. एक आर्म आहे ती काय करते ॲम्युनो ॲसिड अटॅच करते, त्याला ॲम्युनो ॲसिड ॲक्सेप्टर आर्म असं म्हणा. दुसरी आहे DHU विच इज यूज्ड फॉर द रिकग्निशन बाय एन्झाईम. तिसरी आहे अँटीकोडॉन लूप. दिस अँटीकोडॉन लूप बेस पेअर्स ऑर रिकग्नाइज द कोडॉन प्रेझेंट ऑन द mRNA. आणि चौथी लूप आपल्याला असलेली बघायला मिळते रायबोझोम रिकग्निशन लूप विच अटॅच टू द रायबोझोम. ही लूप कशाला अटॅच झालेली बघायला मिळते रायबोझोमला अटॅच झालेली बघायला मिळते म्हणून त्याला रायबोझोम रिकग्निशन लूप असं म्हणायचं. काही mRNAमध्ये काही स्पेशलाइज्ड mRNAमध्ये जरा थोडीशी व्हॅरिएबल लूपसुद्धा प्रेझेंट असलेली बघायला मिळते. व्हॅरिएबल लूप. दिस व्हॅरिएबल लूप इज ऑल्सो हेल्पिंग इन द रिकग्निशन ऑफ दॅट टाईप ऑफ TRNA. त्या TRNAचं रिकग्निशन करण्यासाठी किंवा आयडेंटिफिकेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला व्हॅरिएबल लूप महत्त्वाची असलेली बघायला मिळते. म्हणून ह्या व्हॅरिएबल लूपला सुद्धा थोडंफार महत्त्व आहे. काय महत्त्व आहे तर जरा थोडासा सेम सिक्वेन्स जर आले सगळ्यातलेच तर व्हॅरिएबल लूपमध्ये आपल्याला 2 ते 3 पेअर्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला किंवा कधी कधी 4 ते 5 पेअर्स असलेले बघायला मिळतील. 8-10 म्हणून तर आपण 70 to 80 एक्स्ट्रा जे बेस पेअर्स आहेत ते आपल्याला कशात प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. तर किती आपल्याला 6 ते 8 असे बेस पेअर्स याच्यामध्ये असतील प्रेझेंट असतील. म्हणजे 4 पेअरिंग्स झालेले आपल्याला इथं बघायला मिळतील. तर आपण नॉर्मल TRNA किंवा स्टँडर्ड मोस्ट ऑफ द TRNA किती बेस पेअरचे आहेत असं सांगितलं होतं 72. आता
72 to 80 हे व्हॅरिएशन जे न्यूक्लिओटाइड्स आहे ते कुठं प्रेझेंट असतं, तर व्हॅरिएबल लूपमध्ये प्रेझेंट असतं, हे आपल्याला लक्षात येतं. आणि ही व्हॅरिएबल लूपसुद्धा tRNAचं रिकग्निशन म्हणजे आयडेंटिफिकेशन बाय द एन्झाईम्स अँड द रायबोझोम यांनी वाढवण्यासाठी आपल्याला ही व्हॅरिएबल लूप मदत केलेली बघायला मिळते. सो दिस अँटीकोडॉन्स आर व्हेरी इसेन्शियल इन द ट्रान्सफर ऑफ द ॲम्युनो ॲसिड. जर आपल्याला या हे अँटीकोडॉन काय असतात, कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन, अपोजिट टू द कोडॉनचे अपोजिट असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण कोडॉन AUG आहे असं म्हटलं तर अँटीकोडॉन काय असणार आहे बघा, अँटीकोडॉन काय असेल, UAC. काय असेल, UAC हा अँटीकोडॉन असेल, हा AUG कोडॉन आहे, तर त्याच्या अपोजिट असतो, कॉम्प्लिमेंटरी असतो असं म्हटलं तरी चालेल, म्हणून त्यांना अँटीकोडॉन असं म्हटलेलं बघायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ही tRNA फार महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ RNA अँड दीज RNA हेल्प्स इन द आयडेंटिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन, ॲज वेल ॲज मेसेजिंग द इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द DNA, अँड देअरफोर these play important role in the metabolic activity. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल हे प्ले केलेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे RNA आपल्याला असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. हे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिक ॲसिड्स आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सो वी हॅव कम्प्लिटेड न्यूक्लिक ॲसिड्स. DNA आपण बघितला, त्याच्यामध्ये DNAचं स्ट्रक्चर, कंपोजिशन काय काय असतं, त्याच्या प्रॉपर्टी काय असतात, डबल स्टँडर्ड काय असतं, त्याचं स्ट्रक्चर कसं होतं, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, बेसिक कॉन्सेप्ट आहेत, त्यासुद्धा बघितल्या. RNAमधल्या बेसिक कॉन्सेप्ट बघितल्या, RNA कशानं तयार झालेला असतो, त्याचा सिक्वेन्स काय असतो किंवा त्याच्यामध्ये कुठले कंपोनंट्स असतात ते बघितले, त्याचे टाईप्स काय असतात आणि त्याची फंक्शन काय असतात, ह्यासुद्धा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपल्याला क्लिअर झालं की न्यूक्लिक ॲसिड्स काय आहेत. ठीक आहे, आता याच्यानंतरचा बायोमॉलिक्यूल आपल्याला बघायचा आहे आणि तो बायोमॉलिक्यूल फार महत्त्वाचा आहे. इतर मॉलिक्यूल हे बेसिक मॉलिक्यूल्स आहेत. आता हा जरासा ॲडव्हान्स्ड आणि फंक्शनली इम्पॉर्टंट आहे. फंक्शनल आस्पेक्ट जे आहे त्याचे किंवा याची जी फंक्शन्स आहेत, त्याची जी कामं आहेत, ही फार महत्त्वाची आहेत. असा बायोमॉलिक्यूल आपल्याला बघायचा आहे आणि दॅट इज एन्झाईम्स. मला वाटतं कधीतरी बोलताना म्हटलो, प्रोटीन वगैरे बोलताना सांगताना मी सांगितलं असेल तुम्हाला, विदाउट एन्झाईम्स वी कांट सर्वाईव्ह. कोणी म्हणत असेल अन्न नसेल तर जगत नाही, कोणी म्हणत असेल पाणी नसेल तर जगत नाही, पण मी म्हणतो की एन्झाईम नसेल तर कोणी जगू शकत नाही. एक जरी एन्झाईम नसेल, महत्त्वाचं की एन्झाईम, तरीसुद्धा आपण जगू शकत नाही. साध्या गोष्टी आहेत. आपल्याला जर सलायवा सिक्रेट नाही झाला तर आपल्याला अपचन होतं आणि आपण आजारी पडतो. साधं सिंपल आहे. सलायवामध्ये किती एकच एन्झाईम असतं, की एन्झाईम, अमायलेज, डायजेशनसाठी लागणारं. डायजेशनचे एन्झाईम्स आपण कमी केले म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम जर झाला तर डायजेशन होत नाही, अन्न मिळत नाही, इथून सुरुवात होते. एवढी साधी रिॲक्शनच्या जर आपण प्रोसेस घेतल्या किंवा साध्या प्रोसेसेस घेतल्या तरी तिथं आपल्याला एन्झाईम्स महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. आणि हे एन्झाईम्स आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे प्रोटीन्स असले म्हणजे तुम्ही जगू शकणार असं नाही, न्यूक्लिक ॲसिड असले म्हणजे तुम्ही जगू शकणार असं नाही. एन्झाईम असले की तुम्हाला नवीन गोष्टी तयार करता येतील. एखादी गोष्ट नसेल तुमच्या बॉडीमध्ये तरीसुद्धा एन्झाईम जर असले तर ती तयार करता येते. ठीक आहे, आता बघा साधं एक्झाम्पल आपण जर बघितलं, एक एन्झाईम फक्त आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये वेगळं आहे. आता ते याचं उदाहरण कशासाठी सांगतोय, तर आपण गवत खात नाही, घेतलं गवत आणि खाल्लं, असं होतं का? बरं झालं असतं, जनावरांसारखं निवांत राहिलं असतं, हे शिकायची वगैरे काही वेळ आली नसती, आहे की नाही? इथून मला सुद्धा ओरडायची वेळ आली नसती, मी आपला सकाळ चरत बसलो असतो कुठंतरी गवतात. ठीक आहे, म्हणजे हा प्रश्न मिटला असता. पण हा प्रश्न का उद्भवला? एका एन्झाईम्समुळं. एक एन्झाईम, आता त्यांच्यामध्ये पण नाही, पण त्यांनी मॉडिफिकेशन करून घेतलं. त्यांच्या पोटामध्ये
ते एन्झाईम तयार करण्यासाठी, सेल्युलेज नावाचं एन्झाईम तयार करण्यासाठी बॅक्टेरिया आणून ठेवल्या. आपण त्या ठेवू शकत नाही. एकेकाळी होत्या, पण आता त्या आपण काढून टाकल्या. अजूनसुद्धा बॅक्टेरिया काढून टाकण्याचे प्रयत्न दररोज करतो आपण आपल्या पोटातून. आपण केमिकल्स खातो ना, त्याच्यातनं बॅक्टेरिया मरतात सगळे. केमिकल्स वेगवेगळे असतात, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे असतात ना, ते दाखवतात, ते जाहिराती भरपूर दाखवतात. पण त्या ज्या ड्रिंक्स आहेत ह्या काय आहेत, फक्त केमिकल्स आहेत. आणि ते केमिकल्स आपल्या पोटामध्ये गेले की ते बॅक्टेरिया मरतात. आणि मग आपल्याला वाटतं की आपल्याला अपचन झालं. अपचन असंच होत नाही. असे बॅक्टेरिया आपल्यासुद्धा पोटात असतात. पण असे कित्येक बॅक्टेरिया सेल्युलोज डायजेस्ट करणारे किंवा सेल्युलेज नावाचं एन्झाईम तयार करणारे बॅक्टेरिया नष्ट केले. आणि मग आत्ता आपल्याला अशा भाज्या पचत नाही आहेत. तर त्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. एकच एन्झाईम ते तयार करतात, त्यांच्या बॉडीमध्ये तयार होतं, आणि ते म्हणजे कुठलं आहे, सेल्युलेज किंवा बीटा अमायलेज. कुठलं, सेल्युलेज किंवा बीटा अमायलेज. एकच एन्झाईम आपल्याला तिथं असलेलं बघायला मिळतं. ते एन्झाईम आपल्याकडं नाही, म्हणून आपण गवत पचवू शकत नाही. एवढा जीवनामध्ये किती फरक होतो बघा, एका एन्झाईममुळं सांगतोय. साध्या गोष्टी आपल्याला ह्या एन्झाईमच्या असलेल्या बघायला मिळतात. सो दीज एन्झाईम्स आर हायली स्पेशलाइज्ड अँड ॲट अ सेम टाईम, एकाच वेळेस हजारो रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये कंटिन्यू करतात. एकाच ठिकाणी, एकमेकांच्या फंद्यात पडत नाहीत, एकमेकांना त्रास देत नाहीत. ठीक आहे. एका वेळेस आता जर मी बोलत असेल तर माझ्या सेलमध्ये हजारो रिॲक्शन्स आता सुरू आहेत, कंटिन्युअसली सुरू आहेत. एकमेकांमध्ये दुसरी रिॲक्शन जर आपण मिक्स केली तर आपल्याला लगेच वेगळा प्रॉडक्ट तयार झालेला बघायला मिळतो. म्हणजे किती स्पेशलाइज्ड रिॲक्टर आहे. आता आपण म्हटलं, कधी काही सायंटिस्ट असे म्हणतात, सेल इज अ बायोकेमिकल लॅबोरेटरी. इट इज अ स्मॉल बायोकेमिकल बॅग अँड वेअर देर आर मेनी बायोकेमिकल रिॲक्शन्स ऑकर्स. तिथं अनेक बायोकेमिकल रिॲक्शन्स होत असतात एका सेलमध्ये. सो सेल इज, आपण त्याला पहिल्यांदा, सेल इज फुल ऑफ एन्झाईम्स अँड बिकॉज ऑफ दॅट अँड परफॉर्म्स millions of reactions at a time. एकाच वेळेस अनेक रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये सुरू असतात, कंटिन्युअस सुरू असतात. त्या रिॲक्शन प्रत्येक वेळेस बदलतातही, लक्षात ठेवा. आत्ताच्या जर रिॲक्शन बघितल्या तर थोड्या वेळानंतर असतीलच असं नाही. आत्ता काय चाललं आहे, माझ्या बॉडीतलं सांगतो, तुमच्या बॉडीतलं सांगतो. माझ्या बॉडीमध्ये काय चाललं आहे, जे काही नॉलेज आहे ते बाहेर काढायचं चाललं आहे. माझं काय नॉलेज जे आहे ते बाहेर काढायचं चाललं आहे, म्हणून मी बोलतो आहे. कंटिन्युअस थॉट प्रोसेस सुरू आहे. तुमच्याकडं रिसिव्हिंग प्रोसेस सुरू आहे कंटिन्युअसली. तुम्ही जे काही मी सांगतो ते ऐकताय, समजताय का नाही ते बघताय. ह्या गोष्टी कंटिन्युअस सुरू आहेत. म्हणजे तुमच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आणि बायोकेमिकल रिॲक्शन सुरू आहेत. माझ्याकडं वेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन सुरू आहेत. काही माझ्याकडं, तुमच्याकडे ज्या असतील त्या काही माझ्याकडे नसतील, पण काही कॉमन पण आहेत. एनर्जी तयार करण्यासाठी लागणाऱ्या रिॲक्शन्स कॉमन आहेत सगळ्यांकडं. अशा प्रकारच्या रिॲक्शन्स आपल्याला एका वेळेस जर विचार केला तर त्या रिॲक्शन्स आपल्याला मिलियन्स ऑफ रिॲक्शन्स कंटिन्युअसली सुरू असलेल्या बघायला मिळतात. मग कुठंतरी एखादा ग्रुप ट्रान्सफर केला जात असेल, कुठंतरी एखादा हायड्रोजन ट्रान्सफर केला जात असेल, कुठंतरी एखादा आयन ट्रान्सफर केला जात असेल, किंवा ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून वेगळंच काहीतरी तयार केलं जात असेल. कंटिन्युअसली सुरू असतं. आणि ही प्रोसेस आपल्याला कुणामुळे झालेली बघायला मिळते, एन्झाईम्समुळे झालेली बघायला मिळते. अँड दीज रिॲक्शन्स आर गोईंग ऑन विदाउट एनी इंटरप्शन्स अँड व्हेरी स्मूथली. ह्या सगळ्या रिॲक्शन कुठलंही इंटरप्शन त्याच्यामध्ये होत नाही, काहीही हस्तक्षेप त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये होत नाही. त्या कंटिन्युअस तशाच गेलेल्या बघायला मिळतात. एकदम स्मूथ चालू असतात, कंटिन्युअस चालू असतात. आपण झोपल्यानंतरच्या रिॲक्शन वेगळ्या असतील, आपण धावत असू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तर त्या रिॲक्शन्स वेगळ्या असतील, आपण जेवत असू त्यावेळेसच्या रिॲक्शन वेगळ्या असतील, आपल्याला भूक लागली असेल त्यावेळेसच्या रिॲक्शन वेगळ्या असतील. तर अशा पद्धतीनं आपल्याला मिलियन्स ऑफ रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली
झालेल्या बघायला मिळतात. आणि ह्या रिॲक्शन्स आपल्याला आपल्या बॉडीमध्ये परफॉर्म करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा बायोमॉलिक्यूल असलेला बघायला मिळतो, तो म्हणजे एन्झाईम्स आहे. अँड देअरफॉर दिस एन्झाईम इज कॉल्ड ॲज अ बायोकॅटॅलिस्ट. याला काय म्हटलं जातं जनरली? बायोकॅटॅलिस्ट असं म्हटलं जातं. इट इज अ बायोकॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय? कॅटॅलिस्ट इज अ एनी काइंड ऑफ अ मॉलिक्यूल विच इज मोस्टली कन्सिडर्ड ॲज अ इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल. कॅटॅलिस्ट हा केमिकल आहे, पण त्याच्यामध्ये ही स्पेसिफिक इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच एनहान्स द रेट ऑफ रिॲक्शन, विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. बघा, इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन विथआउट, दुसरी प्रॉपर्टी, विथआउट बीइंग अफेक्टेड, विथआउट बीइंग अफेक्टेड. तो स्वतः अफेक्ट होत नाही. ठीक आहे, रेट ऑफ रिॲक्शन वाढवतो आणि दुसरं त्याच्यावरती स्वतःवरती काही परिणाम होत नाही. आफ्टर कंप्लीशन ऑफ अ रिॲक्शन, आफ्टर फॉर्मेशन ऑफ अ प्रोडक्ट्स, दिस कॅटॅलिस्ट इज ॲज इट इज अँड रेडी टू परफॉर्म अनदर रिॲक्शन, रेडी टू पार्टिसिपेट इन टू द अनदर रिॲक्शन. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करायला तो फ्री असतो. ठीक आहे, तर हा जो स्पेशलाइज्ड कॅटॅलिस्ट आहे, जो बायोकेमिकल रिॲक्शन परफॉर्म करतो, त्याला काय म्हणायचं? बायोकॅटॅलिस्ट असं म्हणायचं. फक्त आता रिॲक्शनच्या पुढं मी बायोकेमिकल किंवा बायोलॉजिकल म्हटलं तरी चालेल. बायोलॉजिकल रिॲक्शन किंवा बायोकेमिकल रिॲक्शन, जो बायोकेमिकल रिॲक्शन करतो त्याला बायोकॅटॅलिस्ट असं म्हणायचं, आणि जो केमिकल रिॲक्शन करतो त्याला फक्त कॅटॅलिस्ट असं म्हणा. साधं सिंपल आहे. तर हा एन्झाईम नावाचे बायोकॅटॅलिस्ट आहेत, ते आपल्याला असंच हे काही स्पेसिफिक आपल्याला हे कॅटॅलिस्ट आहेत का नाही हे बघण्यासाठीचा रिसर्च नव्हता चालला. एडवर्ड बकनर नावाचा शास्त्रज्ञ एक होता, शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा असा बिझनेसमॅन होता, एडवर्ड बकनर. आणि ह्या एडवर्ड बकनर हा ब्रेवर होता. ब्रेवर बेकरीमध्ये स्पेसिफिक एक ग्रुप असतो की जो अल्कोहोल प्रोडक्शन करतो. अल्कोहोल प्रोडक्शनमध्ये काय होतं? ईस्टचा वापर करतात. अल्कोहोल प्रोडक्शनमध्ये काय करतात? ईस्टचा वापर करतात. ईस्ट घ्यायचं, कार्बोहायड्रेट स्टार्च वगैरे असेल त्याच्यामध्ये ते टाकायचे, आणि ईस्ट ज्यावेळेस स्टार्च वापरते किंवा ग्लुकोज वापरते त्यावेळेस बाय प्रॉडक्ट म्हणून अल्कोहोल तयार करते. तर त्याच्यामध्ये हा काम करत होता. आणि बऱ्याच वेळा असं वाटायचं सगळ्यांना की ईस्ट वापराव्या लागतात. कशासाठी? अल्कोहोल तयार करण्यासाठी ईस्ट वापराव्या लागतात. तर यानं काय केलं, काही याच्यामध्ये काय केलं, ईस्टचा एक्स्ट्रॅक्ट केला. ईस्ट सेल्स आहेत त्या काय केल्या, ग्राइंड केल्या, आणि त्याच्यामधून जो काही एक्स्ट्रॅक्ट निघाला तो एक्स्ट्रॅक्ट त्यानं काय केला, स्टार्चमध्ये टाकला, आणि बघितलं अल्कोहोल प्रोडक्शन होतं का? तर होतं. आजकाल तुम्हाला ईस्ट पावडर मिळते, खरं तर त्या ईस्ट नसतात, ईस्ट पावडर असते, ईस्टची पावडर असते. म्हणजेच काय असतं, एन्झाईम्स असतात. ते एन्झाईम्स तिकडे दिले, किंवा आता भरपूर एन्झाईम्स सगळे मिळतात. लक्षात ठेवायचं, दही तयार करण्यासाठी सुद्धा गोळ्या मिळतात, माहिती आहे का? दही तयार करण्यासाठी रेनिनच्या गोळ्या मिळतात छोट्या छोट्या, त्या दह्यामध्ये टाकला की दही तयार, दुधामध्ये टाकले की दही तयार होतं. एवढं साधं, एक मिनिटामध्ये दही तयार होतं. हे अशा गोळ्या तयार झालेल्या आहेत, त्या एन्झाईम्स असतात. कितीतरी एन्झाईम्स आहेत. आपल्याला डायजेशन प्रॉब्लेम जर असेल तर अशा गोळ्या घेतल्या की डायजेशन प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होतं. पण त्या सतत घेणं फार घातक असतं, लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारचे एडवर्ड बकनरनं काय केलं, तर ईस्ट सुरुवातीला वापरत होता, तो ईस्ट वापरत होता, आणि त्याच्यानंतर त्यानं काय केलं, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट वापरला. ईस्ट एक्स्ट्रॅक्ट वापरला. त्यानं काय केलं, ही ग्राउंडेड ईस्ट अँड एक्स्ट्रॅक्टेड द मटेरियल प्रेझेंट विथिन द सेल. म्हणजे सुरुवातीला ही सेल वापरत होता आणि त्याच्या आतमध्ये एक काही मटेरियल होतं, आणि त्यानं काय केलं, ह्या सेलच्या ऐवजी सेलला डेड केलं आणि त्याच्यामधलं मटेरियल बाजूला काढलं, आणि दिस मटेरियल इज यूज्ड फॉर द अल्कोहोल प्रोडक्शन.
बघा त्यानं काय केलं, अल्कोहोल प्रोडक्शनसाठी हे एक्स्ट्रॅक्ट वापरला. एक्स्ट्रॅक्ट असं म्हणायचं. आता सेलच्या बाहेर सेलचा सायटोप्लाझम जर आपण बाहेर काढला तर त्याला काय म्हणायचं, एक्स्ट्रॅक्ट असं म्हणायचं. आणि तो एक्स्ट्रॅक्ट त्यानं अल्कोहोल प्रोडक्शनसाठी वापरला. आता हा एक्स्ट्रॅक्ट ज्यावेळेस वापरला त्याला काय म्हटलं, इन ईस्ट असं म्हटलं. त्यानं एक्स्ट्रॅक्ट वगैरे काय म्हटलं नाही. त्यानं काय म्हटलं, इन ईस्ट. ईस्टच्या आतमध्ये जे काही आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर अल्कोहोल प्रोडक्शन. त्याला एन्झाईम्स असंही म्हटलं नाही. त्याला सुरुवातीला काय म्हटलं, इन ईस्ट असं म्हटलं. इन ईस्ट. त्यालाच ग्रीकमध्ये इनला एन असं म्हटलं जातं आणि ईस्टला झाईम असं म्हटलं, झायमा असं म्हटलं जातं. हे दोन शब्द एकत्र आले आणि तयार झाला एन्झाईम. क्लिअर. तर तयार काय झाला, एन्झाईम. अँड सो this enzyme word was derived from the Greek word which represents in yeast, and therefore it represents the extract of the yeast, that is a enzyme, that is a catalyst used for the alcohol production. And then now or thereafter we are using the word enzyme itself. तो शब्द आपण कंटिन्युअसली वापरत आलेलो आहे. म्हणून आत्ता आपण इन ईस्ट वगैरे असं काही वापरत नाही, कारण आता आपल्या लक्षात आलं की फक्त हे ईस्टच्या आतमध्येच नाही तर अशा करोडो सेल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत. दोज हॅव अ स्पेसिफिक टाईप ऑफ एन्झाईम. त्या सेल्समध्ये स्पेसिफिक एन्झाईम्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात आणि दोज ऑल एन्झाईम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द परफॉर्मिंग डिफरंट टाईप्स ऑफ अ रिॲक्शन. सो दिस डिस्कवरी लीड टू द मेनी अदर एक्सप्लोरेशन ऑफ द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ एन्झाईम्स. वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईमचे आस्पेक्ट आपल्याला एक्सप्लोर झालेले बघायला मिळतात. तर हे एन्झाईम्स दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला असलेले बघायला मिळतात, पण त्याला ग्रुपमध्ये डिवाइड करतो आहे बेस्ड ऑन द लोकेशन ऑफ देअर परफॉर्मिंग द फंक्शन. त्यांचं फंक्शन कुठं आहे किंवा कुठं केलं जातं त्याच्यावरून आपण दोन प्रकार आपल्याला करता येतात. तर हे बायोकॅटॅलिस्ट जे आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक असतात एंडो एन्झाईम्स, किंवा एंडोझाईम्स असं म्हटलं तरी चालेल. एंडो एन्झाईम्स दे आर सिंथेसाइज्ड इन सेलमध्ये सिंथेसाइज केले जातात अँड catalyze reaction within cell itself. लक्षात ठेवायचं. म्हणून त्याला एंडो एन्झाईम्स असं म्हणायचं. ते सेलच्या आतमध्ये तयार केले जातात आणि रिॲक्शन पण जी कॅटलाइज करतात ते कुठं तयार करतात, सेलच्या आतमध्येच करतात. फॉर एक्झाम्पल इथंच एक एन्झाईम आहे आणि त्याला हा सबस्ट्रेट आहे. त्या सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये करण्याचं काम कोण करेल, एन्झाईम करेल. आणि हा एन्झाईम सेलच्या आतमध्येच तयार झाला आणि सेलच्या आतमध्येच त्याचं काय असेल, फंक्शन असेल ते परफॉर्म करेल. ठीक आहे. तर परफॉर्मन्स म्हणजे त्याचं फंक्शन, त्याची रिॲक्शन आणि त्याचं सिंथेसिस ते दोन्हीही कुठं असतं, सेलच्या आतमध्ये असतं. म्हणून त्याला काय म्हणायचं, एंडो एन्झाईम्स. देअर आर लार्ज नंबर ऑफ एंडो एन्झाईम्स वी हॅव इन आवर सेल. वेगवेगळ्या प्रकारचे. फॉर एक्झाम्पल एन्झाईम्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येईल. मायटोकॉन्ड्रियामध्ये असणारे एन्झाईम्स. Mitochondria is a cell organelle which is present in the cell and which performs the many energy formation reactions. एनर्जी तयार करणाऱ्या रिॲक्शन्स त्याच्यामध्ये होत असतात. आता म्हणूनच आपण याला काय म्हणतो, मायटोकॉन्ड्रियाला एनर्जी हाऊस ऑफ अ बॉडी. आपण एनर्जी हाऊस ऑफ अ बॉडी असं म्हणतो की ज्या ठिकाणी एनर्जी तयार करणाऱ्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स होतात आणि त्या सगळ्या रिॲक्शनला लागणारे जे एन्झाईम्स आहेत ते कुठल्या प्रकारामध्ये येतील, एंडो एन्झाईम्स या प्रकारामध्ये येतील. किंवा प्लांटमध्ये जर असेल तर क्लोरोप्लास्ट असेल. क्लोरोप्लास्टमध्ये सगळ्या ज्या रिॲक्शन होतात त्या रिॲक्शनसाठी लागणारे जे एन्झाईम्स आहेत ते सुद्धा काय आहेत, एंडो एन्झाईम्स आहेत. त्याचं कारण असं, ते तयारही तिथंच होतात आणि त्यांचं कामसुद्धा तिथंच करतात. म्हणजे सेलच्या आतमध्येच करतात. सेलच्या विथिन द सेल त्यांचं फंक्शन होत असतं. विथिन द सेल दे कॅटलाइज द रिॲक्शन अँड देअरफॉर दोज आर कॉल्ड ॲज अ एंडो एन्झाईम्स.
म्हणून त्यांना एंडो एन्झाईम्स असं म्हटलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे दुसऱ्या प्रकारचे एन्झाईम्स आपल्याला सांगता येतील एक्झो एन्झाईम्स. दुसऱ्या प्रकारचे आहेत एक्झो एन्झाईम्स. याच्यामध्ये थोडासा फरक असलेला बघायला मिळतो. दे synthesized within cell comma secreted out of cell and catalyze reactions outside of cell. बघा काय दोन गोष्टी सेलच्या आतमध्ये तयार केले जातात. तयार कुठे केले जातात? सेलच्या आतमध्ये केले जातात, बाहेर सिक्रीट केले जातात. बरोबर, काय केले जातात? बाहेर सिक्रीट केले जातात आणि रिॲक्शन कॅटालाइज कुठं करतात? आउटसाइड द सेल. ठीक आहे. सेलच्या बाहेरच रिॲक्शन त्यांच्या झालेल्या बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल एन्झाईम आहे, हे एन्झाईम आहे समजा, ते काय केलं जातं? बाहेर टाकलं जातं. कसं टाकलं जाईल? बघा अशा पद्धतीनं काही एक्सक्रीशन होईल, त्याचं सिक्रेशन होईल, बाहेर सिक्रीट केली जाते. सेल काय करते? आपल्या आतमध्ये सायटोप्लाझममध्ये जे मटेरियल आहे ते बाहेर टाकू शकते. त्याला एक्झोसायटोसिस असं म्हटलं जातं त्या प्रोसेसला. अशा प्रोसेसनं ते बाहेर टाकलं जाईल आणि आत्ता बाहेर जो सबस्ट्रेट आहे त्या सबस्ट्रेटवरती वर्क करण्यासाठी हे एन्झाईम आपल्याला तयार असलेलं बघायला मिळेल. सो रिॲक्शन्स आर कॅटालाइज्ड आउट ऑफ द सेल. सो yeast is a very specialized cell which secrete their enzyme outside the body. सगळ्या ज्या किंवा सगळे फंगस आहेत, फंगी, ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द फंगी. फंगसमध्ये जे डायजेशन असतं ते काय असतं? एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असतं. हे तुम्हाला कधीतरी झालं असेल. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन, दे डायजेस्ट द फूड मटेरियल आउटसाइड द सेल अँड देन डायजेस्टेड फूड मटेरियल इज ॲब्सॉर्ब्ड. आपल्यामध्ये सुद्धा एक्झो एन्झाईम्स आहेत. एक्झो एन्झाईम्स कुठं काम करतात? दे वर्क्स इन द डायजेस्टिव्ह सिस्टम. फॉर एक्झाम्पल ट्रिप्सिन आहे. ट्रिप्सिन काय केलं जातं? डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये, डायजेशनची कॅव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये सिक्रेट केलं जातं. किंवा अमायलेज आहे. अमायलेज इज सिक्रेटेड आउट विथिन द माउथ अँड देअरफॉर दे इट वर्क विथिन द माउथ. माउथमध्ये काम करतं ते. सेलच्या आतमध्ये काम करतं का? नाही, माउथमध्ये काम करतं. दोज एन्झाईम्स आर द एक्झो एन्झाईम्स. क्लिअर? So these exo enzymes are synthesized within the cell, then secreted out of the cell and works out of the cell or work outside the cell, and therefore those are called as the exo enzymes. म्हणून त्याला exo enzymes असं म्हणायचं. exo out of the anything, जे बाहेर. एक्झो म्हणजे काय? बाहेर, कुठंतरी बाहेर हे वर्क केलेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे दोन वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. सो दीज एन्झाईम्स can be of two different type based on their function or location of their function. त्यांच्या फंक्शनची लोकेशन कुठं आहे त्याच्यानुसार आपल्याला दोन प्रकारचे एन्झाईम्स आपण बघितलेले आहेत. अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील. तर ह्या गोष्टी आपण जराशा डिटेलमध्ये अजून डिस्कस करणार आहोत. पण आपल्याला नंतर याचे फंक्शन जे आहेत किंवा मेकॅनिझम ऑफ फंक्शन आहे ते आपल्याला बघताना लक्षात येईल की आपल्याला काय काय गोष्टी त्याच्याबद्दल शिकायचं. बेसिक गोष्टीमध्ये आपण जरासं पुढे जाऊयात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला की व्हॉट इज नेचर ऑफ दिस एन्झाईम. एन्झाईमचं नेचर काय आहे अँड बेस्ड ऑन द नेचर ऑफ एन्झाईम्स, एन्झाईमचं नेचर काय आहे त्याच्यावरून एन्झाईमचे दोन प्रकार पडलेले बघायला मिळतात. एक आहे प्रोटीनॅशियस एन्झाईम, प्रोटीनॅशियस एन्झाईम्स आणि दुसरे आहे कॉन्जुगेटेड एन्झाईम्स. दोन प्रकारचे एन्झाईम्स आहेत. एक आहे प्रोटीनॅशियस आणि दुसरा आहे कॉन्जुगेटेड. लक्षात ठेवायचं, प्रोटीनॅशियस फॉर्म्ड ऑफ ओनली प्रोटीन, प्रोटीननं फक्त आणि फक्त प्रोटीननं तयार झालेले असतात.
दुसरा कुठलाही मॉलिक्यूल याच्यामध्ये किंवा दुसरा कुठलाही बायोमॉलिक्यूल याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेला बघायला मिळत नाही. बायोमॉलिक्यूल म्हणा किंवा इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणा कुठलाही नसतो, फक्त आणि फक्त प्रोटीननं तयार झालेले बघायला मिळतात. आणि these enzymes or these proteinaceous enzymes are used only for splitting of the protein. प्रोटीन स्प्लिटिंगसाठीच हे यूज केले जातात. आणि ज्यावेळेस ह्या एन्झाईमला सुद्धा स्प्लिट अप केलं जाईल त्यावेळेस सुद्धा फक्त प्रोटीन तयार होतात, दुसरं काही तयार होत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं, प्रोटीनॅशियस. म्हणजे याचा सबस्ट्रेट काय असतो, प्रोटीन असतो. हे स्वतः काय असतात, प्रोटीन असतात. यांना डायजेस्ट केलं तरी काय तयार होणार आहे, प्रोटीन तयार होणार आहे. म्हणून याला काय म्हणायचं, प्रोटीन. एव्हरीथिंग इज प्रोटीनस. सगळे प्रोटीन म्हणजेच काय, ॲम्युनो ॲसिड. प्रोटीन म्हणजेच लक्षात ठेवायचं की ॲम्युनो ॲसिड आहे. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, प्रोटीनॅशियस एन्झाईम्स असं म्हणायचं. बट वेन वी थिंक ऑफ द कॉन्ज्युगेटेड एन्झाईम्स ॲट दॅट टाईम दीज एन्झाईम्स आर फॉर्म्ड ऑफ टू डिफरंट काइंड्स ऑफ द पार्ट. दोन वेगळ्या प्रकारच्या पार्टनं हे बनलेले असतात. एक पार्ट असतो प्रोटीन पार्ट असतो, प्रोटीन पार्ट असतो, आणि दुसरा पार्ट असतो नॉन प्रोटीन पार्ट. नॉन प्रोटीन पार्ट. दोन प्रकारचे पार्ट आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. प्रोटीन पार्ट इज फॉर्म्ड ऑफ द ॲम्युनो ॲसिड. प्रोटीनमध्ये काय असतं, ॲम्युनो ॲसिड्स असतात. ऑल आर फॉर्म्ड ऑफ अ ॲम्युनो ॲसिड. अँड अदर नॉन प्रोटीन पार्ट इज फॉर्म्ड ऑफ अ डिफरंट काइंड्स ऑफ द मोलिक्युल्स. वेगवेगळ्या प्रकारचे मोलिक्युल्स असतील. हा नॉन प्रोटीन पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, प्रोस्थेटिक ग्रुप म्हणतो. प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हणतो. प्रोस्थेटिक ग्रुप. दीज एन्झाईम्स नीड्स अ स्पेसिफिक टाईप ऑफ अ नॉन प्रोटीन पार्ट फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. त्यांच्या ॲक्टिव्हिटीसाठी एक ठराविक असा नॉन प्रोटीनस पार्ट लागतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हणतो. आणि जो प्रोटीन आहे त्याला काय म्हणायचं, अपो एन्झाईम असं म्हणायचं. अपो एन्झाईम. ठीक आहे, अपो एन्झाईम प्लस प्रोस्थेटिक ग्रुप both combines together and forms a functional active enzyme that is called as a holoenzyme. holoenzyme. बघा काय होतं, प्रोटीन पार्ट, फक्त प्रोटीन पार्ट, इनॲक्टिव्ह प्रोटीन पार्ट. इनॲक्टिव्ह प्रोटीन पार्ट ऑफ अ एन्झाईम इज कॉल्ड एज अ अपोएन्झाईम अँड इट्स हेल्पिंग ग्रुप इज कॉल्ड एज अ प्रोस्थेटिक ग्रुप. म्हणजेच प्रोटीनच्या फंक्शनसाठी जो मदत करतो त्याला काय म्हणायचं, प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हणायचं, जो नॉन प्रोटीनस असतो. आणि हे दोन्ही कंबाईन झाले, कुठला, अपो एन्झाईम आणि प्रोस्थेटिक ग्रुप, देन इट फॉर्म्स अ कंप्लीट एन्झाईम अँड दॅट कंप्लीट एन्झाईम कॉल्ड ॲज अ होलो एन्झाईम. कंप्लीट असतं म्हणून त्याला काय म्हणायचं, होलो एन्झाईम असं म्हणायचं. ठीक आहे. सो दिस होलो एन्झाईम इज अ ॲक्टिव्ह नाव. हे होलो एन्झाईम आपल्याला ॲक्टिव्ह असलेलं बघायला मिळतं. Prosthetic group is covalently attached to the protein and therefore we cannot separate it from the proteinous part, that is from the apoenzyme. But in some cases if we remove it, this apoenzyme remains inactive. If we remove the prosthetic group, then these apoenzymes cannot perform its function or cannot catalyze its reaction. त्याची स्वतःची रिॲक्शन कॅटालाइज करू शकत नाही. म्हणून अपो एन्झाईमसाठी प्रोस्थेटिक ग्रुप हा फार महत्त्वाचा असतो, तो ॲक्टिवेटर असलेला बघायला मिळतो. क्लिअर. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या प्रोटीनस पार्टमध्ये आणि नॉन कॉन्ज्युगेटेड प्रोटीनच्या कॉन्ज्युगेटेड एन्झाईमच्या मध्ये असलेल्या बघायला मिळतात. सो दीज प्रोस्थेटिक ग्रुप्स, प्रोस्थेटिक ग्रुप इज अप टू डिफरंट टाईप. दोन प्रकारचे आपल्याला प्रोस्थेटिक ग्रुप असलेले बघायला मिळतील. एक आहे टाईटली बाउंड टू द एन्झाईम. टाईटली बाउंड असेल आणि ऑर्गॅनिक असेल तर त्याला काय म्हणणार आपण, को एन्झाईम असं म्हणणार. काय म्हणणार, को एन्झाईम असं म्हणणार. को supportive enzyme which is not itself act as enzyme but it helps in the enzyme activity. coenzyme म्हणजे काय, असं आहे, it is an organic molecule which helps the proteinous part for its enzymatic activity, which helps to the apoenzyme for its enzymatic activity. अपोएन्झाईमला एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीसाठी मदत करणारा जो असतो ऑर्गॅनिक ग्रुप त्याला काय म्हणायचं, कोएन्झाईम असं म्हणायचं.
आता हा टाईटली बाउंड असतो, इट कॅनॉट बी सेपरेटेड इझिली, कोवॅलंटली बाउंडेड टू द प्रोटीन पार्ट, प्रोटीनला कोवॅलंटली बाउंड झालेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचे को एन्झाईम्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल NAD निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोटाइडचाच हा मॉडिफिकेशन असतो. आणि दुसरा आहे FAD फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. अशा 2 प्रकारचे मोस्ट कॉमन को एन्झाईम्स आपल्याला माहीत आहेत. अजूनसुद्धा बायोटीन हा को एन्झाईम आहे. ठीक आहे, अजून भरपूर आपल्याला लिस्टच काढता येईल को एन्झाईमची. तर वेगवेगळ्या प्रकारचे को एन्झाईम्स आपल्याला मदत करतात. आणि दीज को एन्झाईम्स आर मोस्टली विटॅमिन्स, दीज आर विटॅमिन्स. वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स जे आहेत ते आपल्याला हे को एन्झाईम्स म्हणून काम करणारे असलेले बघायला मिळतात. कुठलंही असेल तर ते विटॅमिन आपण का खातो, विटॅमिन आपल्याला का महत्त्वाचे असतात, कमीत कमी क्वांटिटीमध्ये लागतात पण ते गरजेचे असतात. ते का, तर दे हेल्प द अदर ग्रुप दॅट इज अpo एन्झाईम फॉर द परफॉर्मिंग देअर फंक्शन and they help in the enzymatic reaction or they cooperate in the enzymatic reaction, therefore those are called as a coenzymes. म्हणून त्यांना coenzymes म्हटलं. Are most of the vitamins works as a coenzymes and therefore they are very essential and they are tightly bound to the enzyme. एन्झाईमला ते टाईटली बाउंड असलेले बघायला मिळतात. सो these are the coenzymes. दुसऱ्या प्रकारचे असतात लूजली अटॅच्ड असतात. ते थोड्या वेळ येतात, एन्झाईमला मदत करतात आणि निघून जातात, असंही होतं. ते लूजली अटॅच्ड जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, तर कोफॅक्टर असं म्हणतो. आणि दीज आर मोस्टली आयन्स. हे काय असतात, आयन्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स असतात. मेटल आयन्स असतात. कुठले असतात, मेटल आयन्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे मेटल आयन्स असतील. ठीक आहे, दीज मेटल आयन्स कम्स फॉरवर्ड, हेल्प्स द एन्झाईम्स फॉर द रिॲक्शन अँड देन गेट रिलीज्ड. ते लगेच रिलीज झालेले बघायला मिळतात. ते त्या एन्झाईमला कायम अटॅच होऊन राहत नाही. जोपर्यंत ते एन्झाईम आहे तोपर्यंत येतात, फंक्शन करतात, ते रिलीज होतात. नंतर दुसऱ्या एन्झाईमला बाइंड होऊन दुसऱ्या फंक्शनमध्ये हेल्प करतील. फक्त ते तिथं प्रेझेंट लागतात, एवढंच आपल्याला इथं महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. आयर्न Fe, इट इज अ कोफॅक्टर फॉर द कॅटालेज एन्झाईम. कॅटालेज नावाचं एन्झाईम आहे. त्या एन्झाईमचा कोफॅक्टर कोण आहे, आयर्न आहे. दुसरं आपल्याला सांगता येईल मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा किंवा प्रोटीएजेस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम हा आपल्याला कोफॅक्टर म्हणून काम केलेला बघायला मिळतो. असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत की त्यांना मेटल आयन्स कोफॅक्टर म्हणून लागतात आणि त्याच्यामुळे ते फंक्शन करतात. आता तुम्ही म्हणाल आयर्न प्रेझेंट इन द हिमोग्लोबिन, इज दॅट कोफॅक्टर ऑर कोएन्झाईम? ते काय, तो आपल्याला प्रोस्थेटिक ग्रुप म्हणून आपण करतो. कारण आयर्न जरी असला, मेटल आयन जरी असला तरी तो कोवॅलंटली बॉन्डेड असलेला बघायला मिळतो. त्याच्यामुळं तो वेगळ्या प्रकारचा स्ट्रक्चर तयार करतो, हिम नावाचा स्ट्रक्चर तयार करतो आणि नंतर ग्लोबिन नावाच्या प्रोटीनला अटॅच असतो आणि म्हणून ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी त्याच्यामध्ये असते. हिमोग्लोबिन इज अल्सो अ टाईप ऑफ अ एन्झाईम, कॉन्ज्युगेटेड एन्झाईम. ते सुद्धा एक कॉन्ज्युगेटेड एन्झाईम आपल्याला असलेलं बघायला मिळतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे एन्झाईम्स आपल्याला फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द स्पेशलाइज्ड एन्झाईम्स अँड दे हॅव अ स्पेशालिटी टू परफॉर्म देअर रिॲक्शन्स. त्यांच्या रिॲक्शन परफॉर्म करण्यासाठी त्यांची स्पेशालिटी असलेली बघायला मिळते. म्हणून आपल्याला हे स्ट्रक्चर लक्षात कायम ठेवायचं. दुसरी एक गोष्ट आपल्याला इथं महत्त्वाची असलेली बघायला मिळते
जनरल स्ट्रक्चर जर आपण एन्झाईमचं बघितलं तर एन्झाईममध्ये 2 वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असलेल्या बघायला मिळतील. एन्झाईम रँडम आहे, असंच काढायचं असं काही नाही, फक्त 2 काहीतरी दाखवायचं मला म्हणून मी काढतो आहे. कारण प्रत्येक एन्झाईमचं रिप्रेझेंटेशन प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे एक कुठल्याही बुकमध्ये तर तुम्हाला सापडलं तर वेगळं सापडेल, काहीही वेगळं सापडेल. दिस एन्झाईम हॅज 2 डिफरंट काइंड्स ऑफ द साइट्स, whether it is a proteinous or conjugated, doesn't matter, but they have 2 different kinds of the sites. One where this substrate binds, ज्या ठिकाणी सबस्ट्रेट बाइंड होतो अशी साईट असते, त्याला काय म्हणायचं, ॲक्टिव्ह साईट असं म्हणायचं. काय म्हणायचं, ॲक्टिव्ह साईट असं म्हणायचं. आणि दुसरी असते, एक असते वेअर रेग्युलेटर बाइंड्स, म्हणजे ह्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी किती झाली पाहिजे हे सुद्धा कंट्रोल करण्यासाठी एक साईट असते. ती साईट असते त्याला काय म्हणायचं, अलोस्टेरिक साईट. अशा 2 साईट आपल्याला असलेल्या बघायला मिळतात आणि दिसतं एन्झाईम. ॲक्टिव्ह साईटला काय असतात, एक स्पेसिफिक ॲक्टिव्ह मोलिक्यूल असतो किंवा कोफॅक्टर असेल, बाइंड झालेला काही असेल, अँड व्हेअर द सबस्ट्रेट कम्स, सबस्ट्रेट बाइंडिंग साईट म्हटलं तरी चालेल, वेअर सबस्ट्रेट कम्स बाइंड्स टू द एन्झाईम अँड गेट कन्वर्टेड इन टू द प्रॉडक्ट. सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये करण्यासाठी एक साईट लागते आणि त्या साईटला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह साईट असं म्हणतो, किंवा इट इज ऑल्सो अ सबस्ट्रेट बाइंडिंग साईट. यालाच आपण सबस्ट्रेट बाइंडिंग साईट असं म्हणतो. आणि अलोस्टेरिक साईट आहे नॉन सबस्ट्रेट बाइंडिंग साईट. तिथं सबस्ट्रेट बाइंड होत नाही, दुसरं कोणीही बाइंड होऊ शकतं. आणि एक तर काय असेल, ॲक्टिवेटर असेल, तो ॲक्टिवेटर इथं अलोस्टेरिक साईटला बाइंड झाला की एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढेल. दुसरा इनिबिटर असेल, इथं जर अलोस्टेरिक साईटला इनिबिटर बाइंड झाला तर ह्याची ॲक्टिव्हिटी कमी होईल. अशा प्रकारे आपल्याला अलोस्टेरिक साईट कंट्रोल करण्यासाठीची साईट, एन्झाईम फंक्शनची फंक्शनचं कंट्रोल अलोस्टेरिक साईटपासून झालेलं आपल्याला बघायला मिळेल. तर हे एक स्ट्रक्चर जनरली तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो दिस इज अबाउट द जनरल आस्पेक्ट्स ऑफ अ एन्झाईम. So we can go for the what are the different properties of this enzyme. एन्झाईमच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कुठल्या आहेत ते आपण जरासं बघूया. प्रॉपर्टीज ऑफ अ एन्झाईम. द फर्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, इट हॅज अ प्रोटीन इन नेचर. पहिली प्रॉपर्टी आपण बघितली जराशी, पण नेचर ऑफ अ प्रोटीन, नेचर ऑफ दिस एन्झाईम. एन्झाईम इज अ प्रोटीन इन नेचर. मोस्ट ऑफ द एन्झाईम्स, जवळजवळ 99% एन्झाईम्स काय आहेत, प्रोटीननं बनलेले आहेत. हां, नॉन प्रोटीन पार्ट त्यांना हेल्प करण्यासाठी येतो, पण ते कशानंच बनलेले असतात, प्रोटीननंच बनलेले असतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कधी कधी असं वाक्य वापरलं जायचं अगोदर, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. सगळे एन्झाईम्स प्रोटीन्स आहेत. नॉट ऑल प्रोटीन्स आर एन्झाईम्स. सगळे प्रोटीन एन्झाईम आहेत का, नाही आहेत, पण सगळे एन्झाईम्स प्रोटीन आहेत. पण आता थोडासा आपल्याला बदल करावा लागेल. मोस्ट ऑफ द एन्झाईम्स आर प्रोटीन, कारण त्याच्यामध्ये रायबोझाईम्स नावाचा एक एन्झाईमचा प्रकार आहे. रायबोझाईम्स RNA सुद्धा एन्झाईम म्हणून काम करतात. RNA सुद्धा काय करतात, एन्झाईम म्हणून काम करतात. म्हणून त्याला आपण जरा मोस्ट ऑफ द एन्झाईम्स असं म्हटलेलं आहे. मोस्ट ऑफ द 99.9% एन्झाईम्स जे आहेत ते सगळे प्रोटीननं बनलेले असतात. फक्त एकच एन्झाईम असा आहे, रायबोझाईम्स जे आहेत ते RNA एन्झाईम म्हणून काम करतात. तेवढाच फक्त आपल्याला एक्सेप्शन इथं असलेल्या बघायला मिळतं. नाही तर जगातले सगळे सगळे एन्झाईम जे आहेत ते प्रोटीन असलेले बघायला मिळतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आपल्याला असलेली बघायला मिळते, इट हॅज अ कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये काय असतात, कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी असलेली बघायला मिळते. कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी. दीज ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द एन्झाईम्स आर हॅव्हिंग अ कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी. कॅटालायटिकली ॲक्टिव्ह असतातच, पण त्याला ॲक्टिव्हिटी असते. कुठली ॲक्टिव्हिटी असते, कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी. कॅटालायटिक ॲक्टिव्हिटीमध्ये काय असतं, तर दे ॲक्ट्स ॲज अ बायोकॅटॅलिस्ट. ॲक्ट्स ॲज बायोकॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट बघा, ॲज सून ॲज दे टेक पार्ट इन टू द रिॲक्शन, दे पार्टिसिपेट इन द रिॲक्शन, दे एन्हान्स द रेट ऑफ रिॲक्शन, बट दे आर रिमेन्स अनअफेक्टेड. त्यांच्यावरती काही इफेक्ट होतो का, काही होत नाही. फॉर एक्झाम्पल,
मी आता पुढचं जरी मेकॅनिझम असलं तरी एक एन्झाईम आहे प्लस सबस्ट्रेट आहे, ह्या दोघांचं काय होतं, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो. आता एन्झाईममध्ये थोडासा बदल झालेला असेल, ज्यावेळेस सबस्ट्रेट बाइंड होतो त्याच्यामध्ये एन्झाईममध्ये काय होतं, कन्फर्मेशनल चेंजेस होतात, याच्यामध्ये थोडेसे बदल होतात आणि ते बदल झाले की नंतर काय होतं, एन्झाईम काय करतं, सबस्ट्रेटला प्रॉडक्टमध्ये तयार करतं आणि एन्झाईम प्रॉडक्ट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि त्याच्यानंतर एन्झाईम इज ॲज इट इज प्लस प्रॉडक्ट इज रिलीज्ड. सो एन्झाईम विच इज यूज्ड ॲट द स्टार्ट ऑफ अ रिॲक्शन इज ॲज इट इज ॲट द एंड ऑफ अ रिॲक्शन. सुरुवातीला जे एन्झाईम जसं होतं तसंच ते रिॲक्शनच्या एंडला सुद्धा शिल्लक राहतं. देअरफॉर दे रिमेन्स अनअफेक्टेड ॲज, जरी ते रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत असलं तरीसुद्धा सबस्ट्रेटला अफेक्ट करतं पण स्वतः अफेक्ट होत नाही. म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणतो की माझा हात एन्झाईम म्हणून काम करतो, माझा हात काय करतो आहे, एन्झाईम म्हणून काम करतो आणि हा खडू काय आहे, सबस्ट्रेट आहे. आता ॲक्टिव्ह साईट कुठली आहे, ही ॲक्टिव्ह साईट आहे म्हणून मी इथं धरू शकतो, मागच्या बाजूला धरू शकत नाही. ठीक आहे, आणि ती ही महत्त्वाची ॲक्टिव्ह साईट आहे ह्या दोन बोटामधली आणि मी खडू ब्रेक करू शकतो. सुरुवातीला जो अखंड खडू होता तो सबस्ट्रेट होता आणि माझा हात होता एन्झाईम होता. माझ्या हातामध्ये थोडासा बदल झाला, खडूला मी ब्रेक केलं, आता एन्झाईम प्रॉडक्ट कॉम्प्लेक्स तयार झाला, मी खडू सोडला, एन्झाईम जसाच्या तसा खडू मात्र अफेक्टेड आहे, प्रॉडक्ट आहे. साधं सिंपल एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. सो एन्झाईम्स आर ऑलवेज बीन अनअफेक्टेड, कायम अनअफेक्टेड असतात, जसं कॅटॅलिस्ट असतात तसं. ठीक आहे. सो दीज आर व्हेरी स्पेशालिस्ट, हे स्पेशालिस्ट असलेले बघायला मिळतात. दे नीड अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, यांच्यामध्ये काय असतं, 3D स्ट्रक्चर महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. स्ट्रक्चर आपण याच्या अगोदर बघितलं, 3D स्ट्रक्चर. प्रोटीनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरल लेवल बघितल्या, प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर, क्वाटर्नरी स्ट्रक्चर. ॲटलिस्ट दीज एन्झाईम्स नीड अ 3 किंवा टर्शरी स्ट्रक्चर किंवा 3D स्ट्रक्चर त्यांना गरजेचं असलेलं बघायला मिळतं. सो ॲज टू दे फॉर्म अ ॲक्टिव्ह साईट ॲज वेल ॲज अलोस्टेरिक साईट. ॲक्टिव्ह साईट बाइंड्स टू द सबस्ट्रेट. 3D स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं त्याला 2 प्रकारच्या साईट असतात, जसं आता मी सांगितलं, अलोस्टेरिक साईट आहे आणि दुसरी आहे ॲक्टिव्ह साईट असलेली बघायला मिळते. ॲक्टिव्ह साईट इज अ साईट वेअर सबस्ट्रेट बाइंडिंग साईट, काय केलं जातं, सबस्ट्रेट बाइंड्स, ज्या ठिकाणी सबस्ट्रेट काय होतो, बाइंड होतो, त्या साईटला काय म्हणायचं, ॲक्टिव्ह साईट असं म्हणायचं. सबस्ट्रेट बाइंडिंग साईट इज अ ॲक्टिव्ह साईट. आणि दुसरी नॉन सबस्ट्रेट कुठलाही मॉलिक्यूल असेल त्याला अलोस्टेरिक साईट असं म्हणायचं. दिस इज अ स्पेसिफिक what we can say part of this enzyme, specific part of a enzyme which is a specific loop of a protein where this substrate binds. ज्या ठिकाणी सबस्ट्रेट बाइंड होतो तिथं एक छोटीशी लूप तयार झालेली बघायला मिळते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये किंवा कन्फर्मेशनल स्ट्रक्चरमध्ये, आणि ते सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं आणि म्हणून त्याला ॲक्टिव्ह साईट असते, अलोस्टेरिक साईट असते. ह्या अलोस्टेरिक साईटसाठी आणि ॲक्टिव्ह साईटसाठी 3D स्ट्रक्चर त्याचं असणं गरजेचं आहे, ते किंवा त्याला कन्फर्मेशनल स्ट्रक्चर असं म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारचे कन्फर्मेशनल चेंजेस किंवा कन्फर्मेशनल स्ट्रक्चर ह्या एन्झाईममध्ये फार महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. आणि हे जर नसेल तर कुठलंही प्रोटीन जरी एन्झाईम असलं तरीसुद्धा काम करू शकत नाही. एकदा का हे कन्फर्मेशनल स्ट्रक्चर डिस्टर्ब झालं की एन्झाईम काम करू शकत नाही, लक्षात ठेवायचं. क्लिअर. सो इट हॅज अ हायेस्ट कॅटॅलायटिक ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये आपल्याला कॅटॅलायटिक ॲक्टिव्हिटी त्याची जास्त असलेली बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल, सिंगल मॉलिक्यूल ऑफ अ एन्झाईम, सिंगल मोलेक्यूल ऑफ एन्झाईम बघा, हॅज अ ॲबिलिटी टू break down millions of a substrate molecule or converts substrate, millions of substrate, millions of substrate to product. एक सिंगल मॉलिक्यूल एन्झाईमचा जर घेतला
इथं जर एक एन्झाईम एवढा जर साईजचा घेतला, वजनानुसार घेतला, जर आपण 1 किलो स्टार्च घेतलं, 1 किलो स्टार्च घेतलं आणि आपल्या लाळेमधलं जे एन्झाईम आहे अमायलेज एन्झाईम, त्या एन्झाईमचा एक थेंब जर टाकला तरी सगळं स्टार्च पूर्ण कन्वर्ट करण्याचं त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे. ते काय कशात करेल तर स्टार्चचे ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट करेल. एक छोटंसं एक एन्झाईम, सिंगल एन्झाईम हॅज ॲबिलिटी टू कन्वर्ट लार्ज अमाऊंट ऑफ अ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट एवढा जरी असला आणि म्हणजे नंबर न जास्त आहे, साईज मोठी नसते, सबस्ट्रेटची साईज मोठी नसते, कारण ते सबस्ट्रेट छोटाच असतो, त्याच्यातला एक एक पार्ट असतो. हा जर स्टार्च असेल तर हा एन्झाईम आहे, हा एन्झाईम काय करेल, याला छोट्या छोट्या पार्टमध्ये ब्रेक करून टाकेल. ठीक आहे. मिलियन्स ऑफ द सबस्ट्रेट प्रोडक्ट मोलिक्युल्स विल बी रिलीज्ड अँड सो इट हॅज अ हाय ॲबिलिटी टू कन्वर्ट द लार्ज नंबर ऑफ द सबस्ट्रेट मोलिक्यूल इन टू द प्रोडक्ट. ऑल्दो अ सिंगल एन्झाईम मोलिक्यूल इज प्रेझेंट. एक जरी एन्झाईम मोलिक्यूल असला तरी तो लाखो करोडो सबस्ट्रेट मोलिक्युल्स प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करू शकतो. ही त्याची कॅटॅलिटिक ॲबिलिटी आहे आणि तरीसुद्धा इट इज रेडी टू परफॉर्म अनदर काइंड ऑफ अ रिॲक्शन. लगेचच दुसरी रिॲक्शन परफॉर्म करण्यासाठी सुद्धा हा रेडी होऊ शकतो, म्हणजेच अनअफेक्ट झालेला बघायला मिळतो. दीज सबस्ट्रेट्स आर एन्झाईम्स आर हायली स्पेसिफिक. लक्षात ठेवा, हे एन्झाईम्स कसे आहेत, हायली स्पेसिफिक आहेत. स्पेसिफिसिटी असं म्हटलं तरी चालेल. दे आर स्पेसिफिक, स्पेसिफिसिटी, स्पेसिफिसिटी त्यांच्यामध्ये काय असते, स्पेसिफिसिटी असते. दे आर हायली स्पेसिफिक. दे परफॉर्म अ स्पेसिफिक रिॲक्शन्स. स्पेसिफिक रिॲक्शन्स, एक ठराविक अशा रिॲक्शन्सच ते परफॉर्म करू शकतात, दुसऱ्या रिॲक्शन्स परफॉर्म करत नाही. म्हणजेच काय, दे परफॉर्म और दे ॲक्ट्स ऑन स्पेसिफिक सबस्ट्रेट. ते काय करू शकतात, एका ठराविक अशा सबस्ट्रेटवरतीच काम करू शकतात, दुसऱ्यावरती काम करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, अमायलेज वर्क्स ऑन ओनली स्टार्च. अमायलेज आहे ते फक्त आणि फक्त स्टार्चवरती काम करणार. अमायलेज काय करणार, स्टार्च असेल तरच ब्रेक करणार. दुसरं सेल्युलोज दिलं, अल्फा अमायलेजला सेल्युलोज दिलं तर डायजेस्ट करू शकत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. किंवा दुसरा प्रोडक्ट दिला ग्लुकोजनंच बनलेला, सुक्रोज दिला तरी सुक्रोजला ब्रेकडाऊन करू शकत नाही. सुक्रोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी सुक्रेज नावाचं एन्झाईमच लागणार आहे. म्हणून हे काय असतात, दे आर हायली स्पेसिफिक फॉर देअर रिॲक्शन and they perform the specific type of a reaction. It means they acts only on specific substrate, or you can say only one substrate असेल किंवा group of substrate असेल. ग्रुप ऑफ सबस्ट्रेट असू शकतो कधी कधी. कसा तर ठराविक असे एकाच प्रकारचे असतील. फॉर एक्झाम्पल, एकाच असेल ॲसिडवरती काम करत असतील तर फक्त ॲसिडवरती, किंवा प्रोटीन आहे, प्रोटीएजेस. प्रोटीन्स कॅन बी ऑफ डिफरंट टाईप. प्रोटीन वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, पण त्याच्यावरती वर्क करणारे एन्झाईम काय आहे, प्रोटीएज आहे. म्हणून त्याला आपण ग्रुप ऑफ सबस्ट्रेट असं म्हणतो. ठीक आहे. एक तर स्पेसिफिक सबस्ट्रेट असेल किंवा ग्रुप ऑफ सबस्ट्रेट असेल. सो दीज आर हायली स्पेसिफिक. दुसरा सबस्ट्रेट जर दिला त्यांना तर त्याच्यावरती ते वर्क करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, त्याच्यावरती ते काम करू शकत नाही, त्यांना ब्रेकडाऊन करू शकत नाही, त्यांची रिॲक्शन कॅटलाइज करू शकत नाही. दे कॅटलाइज स्पेसिफिक टाईप ऑफ रिॲक्शन्स ओनली. जर एखादं एन्झाईम असेल ॲमिनो ग्रुप ट्रान्सफर करत असेल तर ते कशावरती काम करणार, ॲमिनो ग्रुप असणाऱ्या सबस्टेटवरतीच काम करणार. ज्याच्यावरती ॲमिनो ग्रुप आहे त्याच्यावरतीच काम करणार. ॲमिनो ग्रुप फक्त ट्रान्सफर करायचा आहे त्याला. म्हणून जो सबस्टेट आहे, ज्याला ॲमिनो ग्रुप आहे त्या सबस्टेटवरतीच तो काम करेल. ज्याच्यावरती ॲमिनो ग्रुप नाही त्याच्यावरती काम करू शकणार नाही. अशा प्रकारचं हे स्पेसिफिक ग्रुप ऑफ सबस्टेट्सवरती सुद्धा काम करत असतात, म्हणून त्याला स्पेसिफिक असं म्हटलं जातं. अँड बिकॉज ऑफ दिस स्पेसिफिसिटी they can perform million or many different enzymes comes together and perform a millions of the reaction at a time without any interference. म्हणून हे स्पेसिफिक असल्यामुळेच हे साध्य होतं. काय होतं, आपण म्हणतो आपल्या सेलमध्ये मिलियन रिॲक्शन सुरू आहेत, 1000 रिॲक्शन सुरू आहेत. त्या कशा सुरू असतात एकाच वेळेस, बिकॉज दे आर हायली स्पेसिफिक. दे कांट अफेक्ट इच अदर्स फंक्शन.
एकमेकांच्या फंक्शनवरती डिस्टर्ब करत नाहीत, ते आपलं आपलं फंक्शन करत राहतात आणि म्हणून एकाच वेळेस अनेक रिॲक्शन आपल्याला परफॉर्म केलेल्या बघायला मिळतील. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रॉपर्टी आपल्याला याच्या असलेल्या बघायला मिळतात. सो अनदर इम्पॉर्टंट आपल्याला असलेल्या बघायला, दे आर अफेक्टेड बाय डिफरंट काइंड्स ऑफ द स्पेसिफिक टाईप ऑफ फॅक्टर्स. दे मे बी हॅव चेंज देअर परफॉर्मन्स. त्यांच्यामध्ये एखादा परफॉर्मन्स चेंज होण्याची सुद्धा शक्यता असते. ही त्याची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. डायनामिक प्रॉपर्टी आपल्याला असलेली बघायला मिळते. अफेक्टेड बाय टेम्परेचर. दोन वेगळ्या प्रकारच्या फॅक्टरनं आपल्याला ते अफेक्ट झालेले बघायला मिळतात. पहिला सगळ्यात महत्त्वाचा आपण घेऊयात टेम्परेचर. फॉर द फंक्शन of the enzyme it needs a specific type of function. So that temperature which needs for the activity of an enzyme is called as a optimum temperature. त्याला आपण काय म्हणायचं, ऑप्टिमम टेम्परेचर असं म्हणायचं. ऑप्टिमम टेम्परेचर इट इज अ टेम्परेचर at which enzyme show maximum activity. बघा, ज्या टेम्परेचरला एन्झाईमची मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी होते ते टेम्परेचर म्हणजे काय झालं, ऑप्टिमम टेम्परेचर झालं. ऑप्टिमम टेम्परेचर फॉर अ एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज अ टेम्परेचर ॲट विच एन्झाईम शोज अ मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी. त्याचा परफॉर्मन्स काय असेल, मॅक्झिमम असेल त्या टेम्परेचरला. ठीक आहे. तर त्या ऑप्टिमम टेम्परेचरची गरज ही कायम एन्झाईम्सला असलेली बघायला मिळते. जर समजा फॉर एक्झाम्पल इफ वी डिक्रीजेस टेम्परेचर बघा, टेम्परेचर जर डिक्रीज झालंच समजा चुकून, तुम्ही एखाद्या बर्फाळ प्रदेशामध्ये गेला आणि टेम्परेचर डिक्रीज झालं, व्हॉट हॅपन्स, दे स्टॉप टू फंक्शन. त्यांचं फंक्शन काय होईल, स्टॉप होईल. एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी काय होईल, स्टॉप होईल. बट दे कॅन रिगेन देअर ॲक्टिव्हिटी, दे कॅन रिटेन देअर ॲक्टिव्हिटी. थोड्या वेळानं जर नॉर्मल टेम्परेचर आलं, ऑप्टिमम टेम्परेचर आलं तर त्याची ॲक्टिव्हिटी सुरू होईल. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये फक्त एन्झाईम ॲक्टिव्हिटी स्टॉप होते. बट वेन वी थिंक इन द अदर वे, इफ वी increases the temperature जर इन्क्रीज झालं तर व्हॉट हॅपन्स, these enzymes becomes denatured. काय होतात, denature होतात. They degrade, they are broken down and therefore their activity cannot be regained. त्यांची ॲक्टिव्हिटी रिटेन होत नाही किंवा पुन्हा त्यांना ॲक्टिव्हिटी येऊ शकत नाही, रिगेन होऊ शकत नाही त्यांची ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. म्हणजेच एकदा का फॉर एक्झाम्पल, साधं आपण एक्झाम्पल जर बघितलं, अंडी आपण फ्रीजमध्ये ठेवतो. अंडी कुठं ठेवतो, आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो. त्या अंड्यांना काही फरक पडत नाही. ते जर अंडी काढली आणि थोड्या वेळानं कोंबडीच्या खाली जर आपण ठेवली, फर्टिलायझर असतील तर त्याच्यातून पिल्लू बाहेर येईल, काय प्रॉब्लेम येणार नाही. पण तेच अंडं शिजवलं हाय टेम्परेचरला आणि नंतर कोंबडीच्या खाली ठेवलं तर काय होईल, पिल्लू बाहेर येईल, नाही येणार. का, तर त्या हाय टेम्परेचरला काय होतं, इन्क्रीज झालेल्या टेम्परेचरला काय होतं, सगळे जे एन्झाईम्स आहेत त्याच्या अंड्याच्या आतमध्ये जे एन्झाईम्स आहेत ते सगळे काय होणार आहेत, डिनेचर होणार आहेत. and therefore they cannot regain their activity and therefore there will not be any function. But when we decrease the temperature, their structure remains as it is, but they cannot perform their function, they stop their function. But if we regain a temperature or we maintain a temperature at an optimum level, at that time they can perform their function. So optimum temperature is always needed for the optimum activity or maximum, or you can say maximum activity of a enzyme. And in our body this maximum activity occurs at a temperature between 20 to 35 degree Celsius. ठीक आहे. याची रेंज आपल्या बॉडीमधली रेंज किती असते, काही एन्झाईम्स असतील 20 डिग्री सेल्सिअसला वर्क करतील, काही एन्झाईम्स असतील तर 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला सुद्धा वर्क करतील. पण कधी कधी आपण आजारी पडलो तर टेम्परेचर 40 डिग्री जातं, तरीसुद्धा आपली
काही एन्झाईम्स काम करत राहतात, पण काही एन्झाईमवरती इफेक्ट होतो, मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. आणि जर 40 डिग्रीपेक्षा जर जास्त टेम्परेचर गेलं तर तिथून पुढं आपल्याला धोकासुद्धा होण्याची शक्यता असते, कारण एन्झाईम तिथून पुढं काय होतात, डिनेचर होतात. आणि म्हणून त्या सगळ्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जर बंद झाली तर आपली बॉडी काहीही कुठल्याही प्रकारचं फंक्शन परफॉर्म करू शकत नाही, अँड देअर मे बी अ डेथ. तिथून पुढं डेथ झालेली बघायला मिळते. तुम्ही कधी कधी ऐकलं असं उष्माघाताचे प्रकार ऐकले असतील. उष्माघात म्हणजे खूप तापमान वाढलं आणि तापमान वाढल्यामुळं काही लोकांचे मृत्यू झाले. हे कशामुळे होतं, तर देअर इज अ डिनॅच्युरेशन ऑफ एन्झाईमचं डिनॅच्युरेशन झालेलं बिकॉज ऑफ अ हाय टेम्परेचरमुळे एन्झाईमचं डिनॅच्युरेशन झालेलं बघायला मिळतं. तर अशा प्रकारचे आपल्याला टेम्परेचरसुद्धा फार महत्त्वाचे ह्या एन्झाईम ॲक्टिव्हिटीसाठी असलेले बघायला मिळतात. सो this is the temperature which is very essential for the enzyme activity. Another factor which is important in the enzyme activity, that is a pH, hydrogen ion concentration. Hydrogen ion concentration also plays important role in the enzyme activity. Enzyme activity किंवा एन्झाईमचं फंक्शन जे आहे ते कशानं अफेक्ट झालेलं बघायला मिळतं, pHनं सुद्धा झालेलं बघायला मिळतं. हिअर इज ऑल्सो द वर्ड दॅट इज ऑप्टिमम pH. pH कसा लागतो, ऑप्टिमम लागतो. ऑप्टिमम pH जर असेल किंवा टेम्परेचर असेल तर पुन्हा सेम आहे. देर इज अ मॅक्झिमम, इट इज अ pH विच इज रिक्वायर्ड फॉर द मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम. एन्झाईमच्या मॅक्झिमम ॲक्टिव्हिटीसाठी जो pH लागतो त्या pHला काय म्हणायचं, ऑप्टिमम pH असं म्हणायचं. इट इज अ pH ॲट विच एन्झाईम इज हायली ॲक्टिव्ह अँड परफॉर्म इट्स मॅक्झिमम फंक्शन. त्याचं फंक्शन असतं जस्ट काय असतं फंक्शन. एन्झाईम ॲक्टिव्हिटी कशात मोजली जाते, नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑर सबस्ट्रेट मोलिक्यूल कन्वर्टेड इन टू द प्रॉडक्ट पर मिनिट ऑर पर सेकंद. एका सेकंदामध्ये किती मोलिक्यूल कन्वर्ट केले. समजा एखादं एन्झाईम असेल, जर आपण अमायलेज नाव घेतलं आणि स्टार्च जर त्याच्याबद्दल सबस्ट्रेट असेल तर 10 मॉलिक्यूल स्टार्चचे अमायलेजनं एका मिनिटामध्ये जर कन्वर्ट केले तर ती त्याची काय झाली, ॲक्टिव्हिटी झाली. मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी किती आहे, जर pH आणि टेम्परेचर ऑप्टिमम असेल तर समजा 1000 मॉलिक्यूल एका मिनिटामध्ये तो कन्वर्ट करू शकतो, ती त्याची काय झाली, मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी झाली. त्याच्यानंतर टेम्परेचर जर चेंज झालं तर त्याची ॲक्टिव्हिटी कमी होते, म्हणून त्याला ऑप्टिमम टेम्परेचर किंवा ऑप्टिमम pH असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता ह्या pHमध्ये काय होतं बघा, they need optimum pH, a specific type of optimum pH. If we change the pH, this change in the pH also affect the function of an enzyme. pH जर चेंज केला तर तिथं सुद्धा आपल्याला एन्झाईमचं फंक्शन अफेक्ट झालेलं बघायला मिळेल. कसं होतं बघा, इफ वी डिक्रीज द pH, डिक्रीज, आता इथं मी वाढते किंवा कमी होते असं म्हणणार नाही, आपण जनरल स्टेटमेंट करतोय. चेंजेस द ॲक्टिव्हिटी, डिक्रीज ऑर इन्क्रीज दोन्ही असेल, कारण इथं टेम्परेचर सारखं नसतं. देर आर सम एन्झाईम्स विच वर्क्स ॲट अ लो pH अँड there are some enzymes in the body which works at a high pH. जास्त pHला आणि कमी pHला दोन्हीही pHला त्यांची ॲक्टिव्हिटी मॅक्झिमम असण्याची शक्यता असते. आता याच्यामध्ये बघितलं तर काय होईल, काय एका एन्झाईमसाठी जर बघितलं तर त्याची ॲक्टिव्हिटी कमी होते किंवा जास्त होते हे आपल्याला सांगता येईल, किंवा डिनेचर होतात की नाही हे सांगता येईल. जर इफ वी चेंजेस द pH दॅन द ऑप्टिममपेक्षा जर pH कमी केला तर त्यांची ॲक्टिव्हिटी कमी होते, एवढंच आपल्याला म्हणता येऊ शकतं. pH कॅनॉट डिनेचर द प्रोटीन. एक्स्ट्रीम pH जर असेल तर एन्झाईम डिनेचर होतील. एन्झाईम डिनेचर होते कधी, एक्स्ट्रीम pH असेल, पूर्णपणे ॲसिडमध्ये जर टाकाल तुम्ही, ॲसिडवरती काम करताय म्हणून, तर मात्र ते योग्य नाही असं आपल्याला इथं म्हणता येईल. काही दोन एक्झाम्पल्स आपण जर बघितली, एक्स्ट्रीम एक्झाम्पल्स जर बघितली, वेन वी टॉक अबाउट द एन्झाईम कॉल्ड ॲज अ पेप्सिन. पेप्सिन इज अ प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम प्रेझेंट इन द स्टमक. आपल्या स्टमकमध्ये जे एन्झाईम आहे की जे प्रोटीन डायजेस्ट करतं ते एन्झाईम कुठलं आहे, पेप्सिन आहे. आणि आपल्या स्टमकमध्ये ॲसिड असतं. कुठलं ॲसिड असतं, HCl नावाचं ॲसिड असतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. आणि त्याच्यामुळं आपल्या स्टमकमधला pH किती असतो,
स्टमक pH असतो 2 pH युनिट. किती असतो? 2 pH. सो दिस पेप्सिन ॲक्ट्स ॲट इट्स मॅक्झिमम लेवल ऑफ दिस 2 pH. 2 pHला हा काय करतो? त्याची स्वतःची सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटी दाखवतो 2 pHला. जर समजा 3 pH जर असेल तर इट विल नॉट परफॉर्म इट्स मॅक्झिमम, त्याचं काम जास्तीत जास्त करणार नाही. किंवा 1 pH असेल तरीसुद्धा त्याचं फंक्शन ॲप्रोप्रिएट होणार नाही, पण 2 pHला त्याचं फंक्शन चांगलं होईल. ठीक आहे. सो ऑप्टिमम pH फॉर द पेप्सिन इज अ 2. जर आपण बघितलं दुसरं एन्झाईम ट्रिप्सिन, इट इज ऑल्सो प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम. हे सुद्धा काय? प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम. इट इज फाउंड इन द डिओडिनम. हे कुठं असतं? डिओडिनममध्ये असतं. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एक स्टमकमध्ये असतं आणि जरा स्टमकच्या खाली गेलो, जरा यू शेप्ड किंवा सी शेप्ड लूप असते, त्याला आपण डिओडिनम असं म्हणतो. तिथं आपल्याला पॅनक्रियाकडून काही एन्झाईम्स आलेले बघायला मिळतात आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक एन्झाईम असतं ट्रिप्सिन. हे सुद्धा प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आहे, पण हे किती pHला काम करतं? मॅक्झिमम काम करतं. त्याचा pH आहे अल्कलाईन pH 9.5 pH. एक आहे ॲसिडिक pHला काम करतं आणि दुसरं आहे अल्कलाईन pHला काम करतं. म्हणजेच pH इज नॉट स्पेसिफिक फॉर द ऑल डिफरंट एन्झाईम्स. जसं टेम्परेचर सांगितलं की टेम्परेचरची रेंज आहे 20 to 35 आपल्या बॉडीमधले, किंवा जास्ती काही टेम्परेचरसुद्धा वेगळे आहे. देर आर सम एक्सेप्शन्स. काही एक्सेप्शन्स आहेत इन द युनिवर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सेप्शन्स आहेत. देर आर सम बॅक्टेरिया विच कॅन ग्रो ॲट 400 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ॲज वेल. 400 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ग्रो होणारे बॅक्टेरियासुद्धा आहेत. मग त्याच्यामध्ये काय होतं ह्या एन्झाईमचं? ते एन्झाईम्स वेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतात. ते त्या टेम्परेचरला काम करतात, त्या टेम्परेचरला त्यांची मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी दाखवतात. काही आहेत बॅक्टेरिया बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा ग्रो होणारे बॅक्टेरिया आहेत, लो टेम्परेचरला ग्रो होणारे बॅक्टेरिया आहेत. म्हणजे त्यांचे एन्झाईम्स वेगळे आहेत. तर आपल्याला एक्स्ट्रीम केसेस बघायला मिळतील. आता बघा, काही बॅक्टेरिया आहेत की त्यांच्यामध्ये एन्झाईम आहेत की ते लो pHला काम करतात. ॲसिडिक बॅक्टेरिया आहेत, ॲसिडोफाईल्स असं म्हटलं जातं. काही आहेत हाय साल्ट कॉन्सन्ट्रेशनला काम करणारे बॅक्टेरिया आहेत. ठीक आहे, हॅलोफाईल्स असं म्हटलं जातं त्यांना. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, त्यांच्यामध्ये एन्झाईमसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सो दीज आर द 2 डिफरंट फॅक्टर्स विच आर द की इन द रेग्युलेटिंग द एन्झाईम ॲक्टिव्हिटी. एन्झाईम ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करण्यामध्ये हे 2 महत्त्वाचे आपल्याला फॅक्टर असलेले बघायला मिळतात. हे फॅक्टर्स फार महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रकारे ह्या प्रॉपर्टीज म्हणजे टेम्परेचर त्यांना ऑप्टिमम लागतं, pHसुद्धा ऑप्टिमम लागतो. जर याच्यामध्ये बदल झाला तर त्यांची ॲक्टिव्हिटी, जर आपण इथंच जर आपण थोडासा बदल केला pHमध्ये, पेप्सिनला 9.5 pH दिला आणि ट्रिप्सिनला 2 pH दिला, तर दे विल नॉट ॲक्ट, दे कांट परफॉर्म देअर फंक्शन. त्यांचं फंक्शन परफॉर्म करू शकत नाहीत. म्हणून त्यांना स्पेसिफिक pH आणि स्पेसिफिक टेम्परेचर लागलेलं बघायला मिळतं. त्याला आपण ऑप्टिमम हा शब्द वापरलेला आहे. ऑप्टिमम म्हणजे गरजे इतका, गरजेपुरता, जेवढा हवा तेवढा असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. म्हणजेच अजून काही आपल्याला सांगता येईल. सबस्ट्रेटसुद्धा आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी किंवा जास्त असलेलं बघायला मिळतं. पण जर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं, सबस्ट्रेट जर वाढवत नेला, जेवढा सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी एन्झाईम ॲक्टिव्हिटी जास्त होते. पण एन्झाईम ॲक्टिव्हिटी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर एक्स्ट्रीम केलं तर एन्झाईम ॲक्टिव्हिटी एक्स्ट्रीम होईल असं नाही, कारण इतर फॅक्टर त्याला मॉनिटर करतात. म्हणून याचं प्रॉपर्टीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असलेल्या बघायला मिळतात. सो दीज आर द डिफरंट काइंड्स ऑफ द आस्पेक्ट्स ऑफ द एन्झाईम. याच्यामध्ये काही आपल्याला अजून काही आस्पेक्ट्स बघायचे आहेत, पण ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की नोमेनक्लेचर, त्याच्यामध्ये नावं कशी दिली जातात, किंवा बेस्ड ऑन द सोर्स, बेस्ड ऑन द फंक्शन, बेस्ड ऑन द सम रूल्स असं आहे. आणि त्याचे टाईप आपल्याला बघायचे आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.